सद्गुरूंच्या पालखीनं ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि दुसरा कार्यक्रम ज्याची आपण उत्कंठेनं वाट बघत होतो असे श्री विवेकबुवा गोखले त्यांच्या आसनावर स्थानापन्न झालेले आहेत आणि आज सद्गुरू श्री निरंजन रघुनाथ यांच्या जीवनाचं आख्यान आपण ऐकत आहोत आणि त्याचा उत्तरार्ध आज आपण ऐकणार आहोत. मी सद्गुरू श्री अनंतनाथ महाराजांना प्रार्थना करतो आपण गोखले बुवांचं पुष्पहार घालून स्वागत करावं. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुञ्चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वानक्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधु वृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद श्रीवल्लभः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. नमः श्री दत्त गुरवे हृद्वासौ धौतिकारवे स्वात्मज्योति प्रकाशाय सुखाय अनर्थ शांतये भूतं भव्यं भवच्चास्मात् जायते येन जीवति लीयते यत्र तद् ब्रह्म श्री दत्ताख्यं त्रिदीश्वरम्. भक्ति गम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये संक्षेपेण स्फुटं वक्ति वासुदेव सरस्वती. असं सप्तशती गुरुचरित्र सारात महाराजांनी वर्णन केलं. त्या भूत भविष्य वर्तमानाला व्यापून उरलेल्या कणाकणाला अणुरेणूला व्यापून उरलेल्या अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी अनन्य वंदन करूया. दत्त स्वरूप आपण सर्व श्रोते सद्गुरूंच्या दिव्य पदाशी वंदन करूया. महाराजांच्या चरणी सर्व नम ज्येष्ठाय च कनिष्ठाय च या न्यायाने सकलांच्या चरणी नमस्कार करून आजच्या दिवशीची सेवा प्रवचन सेवेचं द्वितीय पुष्प सद्गुरु चरणी अर्पण करायचं. दुर्लभं त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संशया. मिळालेला नरजन्म किती दुर्लभ आहे. दुर्लभ गोष्टींची जेव्हा चर्चा केली तेव्हा तीन गोष्टी अतिशय दुर्लभ आचार्य म्हणाले की नरजन्म मिळणं दुर्लभ,
नरजन्मा मिळाल्यानंतर मुमुक्षुत्व जाग होणं हे त्याहून दुर्लभ. मुमुक्षुत्व जाग होईल, परंतु महापुरुषाचा संशय, महापुरुषाचा आश्रय मिळणं त्याहून दुर्लभ. मराठवाड्यातल्या कुठल्या तरी एका आत प्रांतामध्ये कळंब नावाच्या गावात जन्म होतो काय, बद्धावस्था होते काय, जसं प्रापंचिक जीवन, काल त्याविषयी बोललो आपण, ऐकलंय. जीवन प्रवास करत 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 पुण्याला येतात काय, पुण्याला सद्ग्रंथांचं श्रवण घडतं, सत्पुरुषांच्या दिव्य वाणीतून, कीर्तनकारांच्या, हरिदासांच्या वाणीतून, ठाकूरदास बुवांच्या वाणीतून. हा नरजन्म एकदा मिळालाय हो. हा नरजन्म एकदा मिळालाय, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून हा सार्थकी लावावा या भूमिकेतून जे जे म्हणून ऐकायला मिळालं, जे जे म्हणून श्रवण करायला मिळालं, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे असं वाटायला लागलं, मुमुक्षुत्व जागवायला लागलं की काहीतरी केलं पाहिजे. मग काहीतरी करण्यापेक्षा आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून निघाले. कुठं निघाले तर ती धारणा श्रवणाची पक्की होत 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 गेली. आणि एक दिवशी प्रश्न विचारला, काल सांगितलं, तिथून आशीर्वाद आणि कृपा मिळवत मिळवत प्रवास जीवनाचा सुरू झाला. सगळं सोडावं लागतं, सर्व अर्पून शेवटी सगळं सगळं सोडावं लागतं. काल मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. स्वामी महाराजांचा शब्दाचा आधार. स्वामी म्हणाले, द्वे पदे बंध मोक्षाय ममेति न ममेति च ममेति बध्यते जंतुर न ममेति विमुच्यते. माझं असं म्हटलं की तिथंच बंधन आहे, आणि न मम इति हे माझं नाही आहे, हे सद्गुरूंचं आहे, दत्तगुरूंचं आहे, देवाचं आहे, रामाचं आहे, कृष्णाचं आहे. न मम इति अशी भूमिका झाली की ममेति बध्यते जंतुर न ममेति विमुच्यते. न मम इति असं म्हटलं की तिथंच मोक्ष आहे. धनेन त्यागे नैके अमृतत्व मानशु. माझं माझं म्हणून गोळा केलं की गळ्यात घोंगड आहे, पुनरपी जननम पुनरपी मरण. पण हे माझं नाही, इदं दत्त न मम, हे दत्ताचं आहे, माझं नाही. न मम न मम अशी भूमिका झाली की मग योग्य मार्गाने आपण जातो किंवा चाललोय असं समजावं. आमचे महाराज फार छान सांगायचे. आपल्याकडे हवन करायला सांगितलंय, यज्ञ करायला सांगितलंय. वर्षातून एखादं तरी हवन करावं, यज्ञ यागादी कर्म करावं. हवन का करावं तर ते शब्द ब्रह्म त्यांच्या मुखात खेळायचं. करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी महाराज ते म्हणायचे, हवन का करायचं, कारण हवं 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 असं जे वाटतं ते आता न व्हावं. जन्माला आल्यापासून मरे पावे तो फक्त आम्हाला पाहिजे 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 असं वाटतं. ते कुठंतरी वर्षात एखाद्या हवनानंतर असं वाटावं, हवं हवं जे जे वाटतं ते आता न, म्हणून हवन करायचं. ती भूमिका विचारांची तयार झाली की मग मार्गक्रमणा सुरू होते. इंग्लिशमध्ये एक सुंदर म्हण आहे, वेन द व्हाय इज क्लिअर देन हाऊ इज इझी. काय करायचं हे कळलं की कसं करायचं हे आपोआप कळायला लागतं. पण तुमच्या माझ्या आयुष्यात पुष्कळ जणांच्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यात काय करायचंय हेच वयाच्या 80 वर्षापर्यंत आल्यानंतर सुद्धा कळत नाही, नेमकं काय करायचंय. मग कसं करायचंय हा तर उत्तरार्धच आहे. When the why is clear, then how is easy. कसं होईल पुढचं, आधी काय करायचं हे तरी ठरवा. यांनी ठरवलं की मला आता मोकळं व्हायचं. मोकळं व्हायचं म्हणजे काय, सर्व संग परित्याग सोडून दिलं, एका क्षणात टाकलं. म्हणजे गोडबोले शास्त्री सांगायचे, साप कात टाकतो मागे वळून बघतो का. साप कात मागे टाकतो, कात टाकून तो पुढं पुढं जातो. तसं एकदा टाकलं की टाकलं, ते विषय मागे टाकला, पुढे गेला. एका क्षणात सगळं टाकलं. चिंचवडला आले, मोरया गोसावींचा आशीर्वाद घेतला. काल आपल्याला सांगितलं, जे काल आले नसतील त्यांच्यासाठी पुन्हा योजना हे कीर्तनकार प्रवचनकारांकडनं मालिकावाल्यांनी उचललं. लक्षात यावं, जे फेसबुक लाईव्हच्या द्वारे ऐकतायत, युट्यूबवर ऐकतील,
तिथून चिंचवडहून निघाले ते देहूला आले, कडकडीत वैराग्याची भूमी. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे पदी कोण तुझा तुकावा. नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. त्यांना वाणी कोणी म्हणावं. त्या कडकडीत वैराग्याच्या भूमीमध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि एकच डोक्यात ध्यास होता आणि त्या ध्यासानं प्रवास करत करत एक महासंकल्प सोडला. 1 वर्ष आणि 7 दिवस याच्या आत जर मला सगुण साक्षात्कार झाला नाही, जर मला अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी अनसूयानंदवर्धनांनी मला जर प्रत्यक्ष याची देही याची डोळा, जर मला या चर्मचक्षुंना भगवान दत्तात्रेय जर दिसले नाहीत, त्यांचं दर्शन जर घडलं नाही, तर हे नश्वर शरीर त्यांच्याच चरणी अर्पण करीन. ठेवून देणार नाही हे शरीर, नष्ट करीन पूर्णतः. मृत्यू एक वेळ पत्करीन. पण 1 वर्ष 7 दिवसाच्या 1 वर्ष आणि 7 दिवस या कालावधीत दत्त गुरु भेटावा. ना तरी नश्वर देह तुझा हा तुझा तुला अर्पावा. तुझं शरीर तुझं तुलाच अर्पण करून टाकीन म्हणाले. महासंकल्प इंद्राणीच्या पात्रात केला आणि मग प्रवास करत करत कसे निघाले ते कालचं फेसबुक लाईव्ह ऐका म्हणजे कळेल तुम्हाला. त्यात आता वेळ घालवत नाही. आपला काल विषय येऊन थांबला होता. नाशकामध्ये आले, नाशिकला आले. गोदावरीचा रम्य असा काठ, एकमुखी दत्ताचं मंदिर आणि त्या मंदिराच्या बाजूला आज अद्वैतेश्वर स्वामी म्हणून त्यांचं स्थान आहे, संजीवन समाधी आहे. अद्वैतेश्वर स्वामी हे त्यांचं स्वामी झाल्यानंतरचं नाव आहे. श्रोते हो, पूर्वाश्रमी त्यांना रघुनाथ भटजी नाशिककर असं म्हणत. ते जर चरित्र सांगायला लागलो तर फार मोठा वेळेचा अपव्यय होईल आणि आपल्याकडे वेळेची अत्यंतिक कमतरता. हात जोडूया आणि प्रार्थना करूया. कोण होते ते अद्वैतेश्वर स्वामी? वंदे द्वैतेश्वरं देवं गोदातीर निवासिनं प्रत्यक्षं भृगुरूपं वै रघुनाथमिदं गुरुं. गोदातीर निवासिनं, गोदावरीच्या काठी, गंगेच्या काठी, गोदेच्या काठी नाशिकला राहत आहे. प्रत्यक्ष भृगुरूपंत, भृगु ऋषींचं प्रत्यक्ष रूप कलियुगातलं म्हणजे रघुनाथ भटजी. प्रत्यक्ष अत्रिपुत्र दत्तात्रेय रोज त्यांच्याशी, तिथे एक वाडा आहे बाजूला, तिथे रोज त्यांची चर्चा चालायची, रात्र दिवस रात्र. असे अत्यंतिक अधिकारी सद्गुरू कसे असावेत, समर्थांनी दासबोधात एक अख्खा समाज त्याच्यासाठी खर्च टाकला. ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असावेत. त्यांचा वेदांत शास्त्राचा अभ्यास असावा. शाब्दे परेच निष्णा, शब्द ज्ञानाने परिपूर्ण असावेत. त्यांना 3ही पद्धतीच्या प्रचिती आलेल्या असाव्यात. त्यांना सद्गुरू असं म्हणतात. एक ग्रंथ प्रचिती, एक शास्त्र प्रचिती आणि एक आत्मप्रचिती. ग्रंथ वाचून ग्रंथातली दिलेली प्रचिती, प्रतीती असा पण शब्द प्रयोग करत. ग्रंथ प्रतीती, शास्त्र प्रतीती आणि आत्मप्रतीती. मीला मीच ज्ञान व्हावं, आत्म्याला आपलं स्वला आपलं स्वात्मज्ञान व्हावं. आत्मज्ञान ज्याला झालं तो सद्गुरू, शास्त्रज्ञान ज्याला झालं तो सद्गुरू आणि ज्याला तत्वज्ञान झालं तो सद्गुरू. हे सगळ्यात सद्गुरू तत्वात तंतोतंत बसणारे. अद्वयम द्वयहंतारम दैन्य दुःख निवारकम महासिद्धम महात्मानं चिदात्मानं नमाम्यहम. सच्चित आनंद स्वरूपाला पोचले रघुनाथ भटजी नाशिककर. त्यांनी एकच प्रश्न विचारला, तू कुठून आलास आणि तुला कुठं जायचंय? त्यांनी व्यवहारातला आपला पत्ता सांगितला. ते म्हणाले, मी ते नाही विचारलं, तू मागचे कुठले जन्म कुठून कुठं आलायस आता हे माहिती आहे का? ते म्हणाले, ते माहित नाही. तुला कुठं जायचंय ते माहिती आहे का? ते म्हणले, मला गिरनार गाठायचंय. ते व्यवहारातलं झालं. तुला तुझ्या आत्मस्वरूपापर्यंत जायचं, मग इथे राहा 15 दिवस इत्यादी विषय झाला. जाणार नाही म्हणाले. रात्री दत्तगुरूंनी दृष्टांत दिला. जातोस कसा ते सांगतायत ते मुकाट्याने ऐकायचं. आणि मग त्याच्यानंतर मी आपल्याला कालच्या प्रवचनाची सांगत होताना सांगितलं होतं की त्यांना आकाश ध्यान शिकवलं. आकाश ध्यान शिकवलं.
आता तू आनंद घन झाला असी, राज्यपदी स्थापिला असी, तुला आता राज्यपदावरती बसवलं. कुठल्या? सच्चिदानंद विलासी होऊन सुख भोगिका. सच्चित आनंद या राज्यपदावरती तुला आता बसवलंय. आता आनंद उपभोग तू फक्त. सद्गुरूंनी कृपा केली, तिथेच थांबवलं. योगातल्या अनेक क्रिया सुरू केल्या. दत्तगुरु आणि रघुनाथ भटजी नाशिककर यांच्यात चर्चा व्हायची, याचा अपान वायू बंद करूया. म्हणजे आता याला योगिक क्रियेमध्ये, आता याच्यातली काव्यशक्ती, नाभी कमलाची शुद्धी झाल्यानंतर त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम, इथं आहे ते वास्तव्य. साधनेने शुचिरभूतता होत गेली. उपासनेने विचारांची, आचारांची बैठक जमली की एक एक चक्राची शुद्धी होत 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 सहस्रारापर्यंत जायचं. त्यातले जे मूलाधार चक्र आहे तिथून शुद्धी व्हायला लागली की काव्य स्फुरत, काव्य होत. काव्य करणं वेगळं आणि स्फुरणं वेगळं. तुकाराम महाराज विठ्ठल 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 म्हणत भंडाऱ्याच्या डोंगरावर बसल्यानंतर त्यांनी असं नाही केलं, यमक काहीतरी वर म आलाय खाली म येऊ दे, इकडे य आलाय तिकडे य येऊ दे, असे विचार करून काव्य केली का कवीसारखी? नाही. पांडुरंगाच्या प्रेमाने जे येत गेलं, येणं वेगळं आणि करणं वेगळं. ते गॉड गिफ्ट असतं, वरतून येतं, ईश्वराकडून येतं. श्रीकृष्ण जाहला स्वतः लेखणी शाई. पुण्याला एक मुसलमान अधिकारी कृष्ण भक्त होऊन गेले. त्यांचे शब्द आहेत, मी काय लिहावे मी न ठरवितो काही. श्रीकृष्ण जाहला स्वतः लेखणी शाई. श्रीकृष्ण जाहला स्वतः लेखणी शाई. मी काय लिहावे मी न ठरवितो काही. मी काय लिहावे वाचावे बोलावे. श्रीकृष्ण योजितो कुठे कधी मी जावे. का? मी स्वतःचा आता उरलो नाही. मी काय लिहावे मी न ठरवितो काही. देवाकडून येणं ते वेगळं. म्हणून गुरुवर्य देगलूरकर महाराज सांगायचे, धुंडा महाराज सांगायचे, प्रत्येक संत हा कवी आहे, पण प्रत्येक कवी हा संत असेलच असं सांगता येते. तुम्ही कुठल्याही संताचं नाव पुढे घ्या, त्या प्रत्येक संतानं काही ना काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. ओवीबद्ध लिहिलंय, श्लोकात लिहिलंय, आर्येत लिहिलंय, अभंगात लिहिलंय, गद्यात लिहिलंय, पद्यात लिहिलंय, काहीतरी व्यक्त शब्दबद्ध रूपानं केलंय. जो संत आहे तो काही ना काहीतरी लिहितो. पण प्रत्येक संत हा कवी आहे, पण प्रत्येक कवी हा संत असेलच असं सांगता येत नाही. काव्यशक्ती तेव्हा निर्माण होते जेव्हा देवाकडून येणं सुरू होतं. आता देवांकडनं लिहिणं सुरुवात झालं आणि एके दिवशी मार्गशीर्ष महिना, दत्त जयंती करून जा म्हणून गुरूंची आज्ञा झाली होती. त्या मार्गशीर्षातल्या उत्सवातली एकादशीची तिथी, त्या दिवशी 1733 शके म्हणजे 1811 इसवी सन 1811 मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, गीता जयंती ज्याला आपण म्हणतो, त्या दिवशी सगळे शिष्य जमले होते. काल एक फार महत्वाचं वाक्य जाता जाता सांगितलं होतं, एखाद्या गुरूंच्या आयुष्यात 1000, 5000 शिष्य होऊ शकतात, पण गुरुपुत्र एखादाच होतो. एखादाच. गुरुपुत्र ही कन्सेप्ट काय आहे? गुरु गीता हा ग्रंथ वाचा, त्याच्यात शेवटी वर्णन करून घेऊ. शिवपार्वती संवाद. तो जणू गुरुपुत्र एक जाहीर उद्घोषणा करून टाकली रघुनाथ भटजींनी. ते म्हणाले, हा अवधूत जो आमच्या आश्रयाला आलाय ना, ह्याचं नाव आता अवधूत नाही, आजपासून याचं नाव आम्ही निरंजन असं ठेवलंय.
आणि याचं नाव लोक घेतील आणि त्याच्या नावानंतर माझं नाव घेतील, इतकं ते अद्वैत स्थिती असेल. निरंजन, पण कुठला निरंजन हा? कोणाचं निरंजन? निरंजन रघुनाथाचा निरंजन हा. एका जनार्दनी, जनार्दनाचा हा एका, तसं हा रघुनाथाचा निरंजन. म्हणून नाव लिहिताना सुद्धा निरंजन रघुनाथ अशी ओळख होईल. आजपासून याला अवधूत कुलकर्णी कोणी म्हणायचं नाही, आजपासून निरंजन असं म्हणायचं. निरंजन त्यांच्या वरती कृपानुग्रह झाला, सद्गुरूंचा आशीर्वाद दिला, कवित्व स्फूर्ती दिली. जेव्हा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला ना सद्गुरूंनी, काव्य स्फुरण झालं. पहिले 5 अभंग लिहिले गेले सरसर सरसर, ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले. कृपा झाल्यावर यमक जुळवून नव्हे, त्याला मला पला क, कृपा झाल्यानंतर यायला लागलं. आशीर्वाद दिला, रे तू धन्य धन्य होशील सर्वा माझी मान्य. काय आशीर्वाद दिला गुरूंनी? तुझी कविता वाचिता अन्य तेही धन्य होतील पै. निरंजना, तू एवढा धन्य होशील की तू जे जे म्हणून लिहिशील ते जे जे म्हणून लोक वाचतील ती लोक धन्यतेला पावतील. जाओ, आशीर्वाद दिला. खूप आनंद झाला, कवित्व स्फूर्ती झाली. 5 अभंग केले, ते दिले. रघुनाथांची स्तुती निरंजनांनी केली, ती पहिल्यांदा लिहून ठेवली, स्तुती केली. जय जयाजी गुरुराया, जय जयाजी करुणालया, जय जयाजी योगीराया, करी दया मजवरी, द्यायला सुरुवात केली. श्रोते हो, स्वात्म प्रचिती नावाचा ग्रंथ निरंजन रघुनाथांचा, त्यातला पहिला भाग इथं दिला नाशकात. जिथं आलं तिथंच थांबले. पुन्हा निराळी बुद्धी लावली का? अजिबात नाही. जेवढं जमलं तेवढंच लिहिलं. त्यानंतर साक्षात्कार आणि निरंजनकृत रघुनाथ चरित्र, आपल्या सद्गुरूंचं चरित्र, असं वाङ्मय त्या ठिकाणी केलं. एक दिवस उजाडला आणि गुरु शिष्य चर्चा करत बसले होते. यांना तर भानच विसरले होते की आपलं संकल्प आहे 1 वर्ष 7 दिवसाचा. त्यांना जे गाठायचं होतं ते गाठून झालं होतं. काल मी सांगितलं होतं, भोज्याला हात लावला, आता राज्य नाही. आता त्यांना जे द्यायचं होतं ते देऊन झालं होतं. त्यांना जे मिळवायचं होतं ते मिळवून झालं होतं. साक्षात्कार म्हणतात तो प्राप्त झालेला होता. आता निराळ काही नकोय. यन लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकं ततः. गीता सांगते तसं, जे एकदा मिळाल्यानंतर आता आणखीन काही मिळावं असं वाटतच नाही. यन लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकं ततः न अधिकं ततः. आता अन्य काही नको, झालं हेच छान झालं. आनंद आनंद, फक्त आनंद. आनंद साम्राज्यावरती होते. आणि एक दिवशी त्यांनी हळूच विचारलं गुरूंनी, हे बाबा, तुझा संकल्प आहे ना, गिरनारला जायचंय ना तुला? मग ठिकाणावर आली वृत्ती. हो म्हणाले, अजून संकल्प माझा आहे, जाऊ ना पुढे, तुमची आज्ञा आहे ना. हो म्हणाले, संकल्प सोडलायस? तुकोबा राया ना, तुकाराम महाराजांना साक्षीला ठेवून, पांडुरंगाला, तुकाराम महाराजांना, माऊलींना, इंद्राणीचं पाणी पवित्र जल हातात घेऊन संकल्प सोडलायस. संकल्प सोडला की तो पूर्तीला गेला पाहिजे. जा म्हणाले, आता तू 7 महिने, मुखातनं शब्द आले, 7 महिने, आणि पुढच्या 21 दिवसांनी तुझ्यावर दत्तगुरूंची कृपा होईल. जा. काय क्षण असतील हो शिष्याच्या आयुष्यातले हे. असं गुरूंनी समोर बसावं आणि सांगावं, या तारखेनंतर तुझ्यावर साक्षात्कार होईल. ऐकायला गोड वाटलं की नाही? पण ते वाक्य सद्गुरूंच्या मुखातून येण्यासाठी काय काय करावं लागतं या संत सत्पुरुषांना. काय अवस्थेला ते गेले. आजपासून 7 महिने 21 दिवसात होईल. तुला मी एवढंच सांगतो, तुझा जो संकल्प आहे त्या संकल्पाच्या 3 दिवस आधी गिरनार दत्त पादुकांपाशी जा. तिथे जाऊन थांड मांडून बस. तो देव फार खट्याळ आहे, इतका सोपा नाही. नानाविध परीक्षा घेईल, पण हटू नकोस तिथनं. घट्ट राहा. ते चरण घट्ट धर. त्या चरणापासून हलू नकोस. दृढ राहा. आणि काय कर, रिद्धी सिद्धी किती मार्गात आल्या तरी तिथे अडकून पडू नकोस. निरंजना आशीर्वाद दिला. तुझा मार्ग, तुझी मार्गक्रमणा, तुझा प्रवास सुखकर होवो म्हणून शुभम भवतु म्हणून आशीर्वाद दिला. जा. निरंजनांनी नमस्कार केला. गुरु शिष्यांची देहातून होणारी ताटातूट मोठी विलक्षण होती. आधी त्यांना इथे येई पावे तो माहित नव्हतं की माझे सद्गुरू कोण आहे. आता इथं आल्यानंतर कसं असतं की गुरूंचा सहवास किती महिने लाभला, किती वर्ष लाभला याला महत्व नसतं.
5 क्षण दृष्टादृष्ट ये हृदयचे ते हृदय काम झालं वर्षभराचं असं पाहिजे. पुण्याला एक होते, त्यांना क्रॉस पोलिओ होता. त्यांनी आपल्या सद्गुरूंनी विचारलं, वाटेत ट्रेन मधनं सद्गुरू चालले होते, त्यांनी विचारलं, महाराज बाकीचे सगळे तुमच्याशी शरीराने सशरीर सेवेत असतात, कोणी रामनवमीला सेवा करतं, कोणी काय करतं, मी असा क्रॉस पोलिओ झालेला, मला तुमचा सेवा करण्याचं भाग्यच नाही, या जन्मात मी अभागी हो. ते म्हणाले, तिथे येऊन काय मिळेल तुला? शरीराचा संपर्क मिळेल, शरीराचा सहवास मिळेल सेवेचा बेळगावला येऊन. मग तुला जर माझा खरंच सहवास पाहिजे असेल ना, तर तुला जे मी देऊ केलंय ते प्रत्येक नाम निश्चय घेताना श्रीराम जय राम जय जय हे म्हणशील तेव्हा माझा सहवास तुला अनुभवता आला पाहिजे. नामाचा इतका अतिरेक कर की मी तुझ्यापासून वेगळा आहे असं वाटताच कामा नव्हे तुला. जा. त्यामुळे सद्गुरूंचा सहवास जरी हे मान्य असेल तरी सहवासात नंतर जेव्हा माणूस वेगळा होतो, पाय जड झाले गुरु शिष्यांचे, यांना त्यांना सोडवे ना, त्यांना यांना सोडवे ना, आणि दोघे अगदी जातात परत येत आहेत, बरं येतो हा परत येतो जातो येतो येतो जातो सारखी एवढीच चर्चा. शेवटी ते म्हणजे जा आता, जा तिकडे गिरणार नाही तर इथंच मुक्काम करशील आता जा. प्रवास सुरू केला. कुठे गेले पहिल्यांदा? त्र्यंबकेश्वराला गेले. नाशिकवर ना त्र्यंबकला गेले. 3 दिवस त्र्यंबकेश्वराला राहिले. गंमत अशी आहे, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, ते एकमेव स्थान असं आहे की तिथे शाळुंका नाही. दत्तगुरूंसारखं त्रीणी अंबकानी असते त्र्यंबका, असे 3 खळगे आहेत बघा. इतका आनंद झाला की ज्याला भेटायला जायचंय तोही 3 तोंडाचाच आहे, हे सुद्धा 3 तोंडाचा असा शंकर दिसतोय. म्हणले त्रीणी अंबकानी असते, त्रिनेत्रधारी. त्या महादेवांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, 3 दिवस मुक्काम केलं. नाथ संप्रदायातलं स्थान आहे तिथे वरती ब्रह्मगिरी शिखरावर. निराळ मला सांगायला हवं का इथे. तिथे जाऊन नमस्कार केला. तिथे अनेक काव्य रचना झाली आणि या दरम्यान एक चमत्कार घडला. मजेची गोष्ट सांगतो. सत्पुरुषांच्या आयुष्यातल्या मजा काय असतात आणि आमच्या आयुष्यातल्या गमती काय असतात. सद्गुरूंना राहावलं नाही आणि त्यांना त्यांच्या गुरु परंपरेतनं जो आदेश आला तो त्यांनी कागदावर लिहून काढला. कोणी? रघुनाथ भटजी नाशिककरांनी. एका शिष्याला सांगितलं, हे घे आणि तू हे त्र्यंबकला जाऊन लगेच पोस्ट कर, तो पुढच्या प्रवासाला गेला नाही ना पहा, लवकर जा, हे पत्र माझं पोस्ट कर. ते पत्र तो लिफाफा घेतला आणि ते पत्र घेऊन तो शिष्य पोचला त्र्यंबकला. योगायोग होता, थोडका वेळ चुकला असता तर हे पुढे निघाले असते आणि चुकामुक झाली असती. बरोबर पत्र वेळेत पोचलं. हे पत्र गुरु महाराजांनी सद्गुरूंनी तुम्हाला म्हणून दिलंय. म्हणून जेव्हा त्या मधल्या शिष्यानं सांगितलं, बरोबर आलेल्या, त्यांनी ते पत्र श्रद्धेने कपाळाला लावलं. ज्या अर्थी आत्ता 1.5-2 महिने नाशकात होतो, पण 3 दिवस नाही झाले पण सद्गुरूंनी पुन्हा पत्र पाठवलं. म्हणजे काहीतरी अर्थ असणार याच्यात. काय आहे? उत्सुकता. आधी भाळी लावलं, कपाळाला लावलं, अत्यंतिक श्रद्धेनं वंदन केलं आणि मग डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. नमस्कार केला, वंदन केलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, ध्यान मार्गाच्या उपासकांनी समजून घ्यावा असा विषय. निरंजन स्वामींना, ते स्वामी नंतर झाले पण आपण बोलीभाषेत आता त्यांना स्वामी म्हणूया, निरंजन स्वामींना रघुनाथ भटजींनी म्हणजे गुरु महाराजांनी ध्यान कसं लाव, 7 महिने 21 दिवसात दर्शन होईल, पण हा मधला प्रवासाचा काळ तू ध्यान कसं लाव, रोज ध्यानाची उपासना कशी कर. तिथं तर आकाश ध्यान दिलं, पण रोजच्या साधनेत तुझं ध्यान कसं असायला पाहिजे ते शिकवलं. ते म्हणाले, षडभुज मूर्तीचे ध्यान, सालंकृत प्रसन्न वदन, तेजस्वी दैदिप्यमान श्यामवर्ण सर्वासी. भगवान दत्तात्रय कसे आहेत त्यांचं रूप डोळ्यापुढे आण. ध्यान मूलम गुरोर मूर्ती, गुरूंचं रूप डोळ्यापुढे आण. मग ते सगळं वर्णन केलं. रत्नभूषणे मंडित वस्त्रे उत्तम शुचिष्मंत. त्या संपूर्ण दत्तमूर्तीचं जे जे अलंकारासहित वर्णन आहे ते डोळ्यापाशी आण. पण कसं? त्यांच्या पायापासून सुरुवात कर. श्रीमद भागवतात वर्णन केल्याप्रमाणेच उपदेश केलाय. आधी देवांचे 2 पाय पहा, त्यांचे 2 अंगठे पहा, मग इकडची बोट पहा, तिकडची बोट पहा, पाऊल पहा, नडगी पहा, पोटरी पहा, गुडघे पहा, जंघा, मांडी पहा, कंबर पहा, नाभी पहा, छाती पहा, गळा पहा, देवांचं प्रसन्न बदन पहा.
देवांचे डोळे पहा, देवांच्या डोक्यावरच्या जटा पहा, त्यांचे 3 शिरे 6 हात ते पहा, आणि खालपासून वरपर्यंत सहस्रारापर्यंत जे जे वर्णन आहे ते तसंच्या तसं जे मनामध्ये रेखलेली मूर्ती आहे त्याला शरण जा आणि तिथे ध्यान लाव. ऐसे शब्द आहे का, षण्मास हे ध्यान करिता श्री गुरु दत्ता पाहसी. 6 महिने या पद्धतीनं ध्यान लावशील तर भगवान दत्तात्रय कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हे त्या पत्रात लिहून पाठवलं होतं. भूक लागली तर फोन कर, तिकडे माणसं पाठवून देतो, गाडी पाठवतो, असं काही लिहिलेलं नव्हतं त्याच्यात. ते यात्रेला जाऊन निम्म्यातनं परत येणारी माणसं आली. हे निर्धार करून निघाले. आनंद झाला. त्र्यंबकवरनं महाराष्ट्राची हद्द ओलांडली. सापुताऱ्याच्या जंगलातनं गुजरातचा रस्ता धरला. वाटेत रस्ता चुकले. बरंच चरित्र यश होते हो, वेळेच्या अभावाने सगळंच त्यातले मधले मुद्दे नाही सांगता येणार. ज्याला एकदम मुद्द्यावर येणं म्हणतात तिथंच जाऊया. हळूहळू एका शबरानं, रानात जंगलात राहणाऱ्या आदिवासी वस्तीतल्या एका माणसानं, एका शबरानं रस्ता चुकल्यावर मार्ग दाखवला. थोडं पुढे गेल्यानंतर सांगितलं, इथून आता खाली उतरा, मग तुमचा रस्ता सापडेल. बरं आहे म्हणून धन्यवाद म्हणून मागं पाहिलं तर ती व्यक्तीच दिसेना. भगवानच आले होते, दत्तात्रय स्वतः शबर रूपानं. यांचा अधिकार, यांची उन्मनी स्थिती, यांची वृत्ती पाहून काय आहे, चांगलं दिसलं की तिथं गोचिड येऊन चिकटतात. काही जण अशी होती की ती महाराज लोकांच्या बरोबर अशी काही लोक असतात की त्यांना एक कळत असतं, काही श्रद्धेने असतात, काही पोटार्थी असतात. जरा आपलं तेवढं सुटेल, पेढे दूध काहीतरी आपल्याला मिळेल. हे काही जे यात्रेतले प्रवासातले होते ते म्हणाले, ह्यांना महाराज करा. ओम माय गॉड पिक्चर पाहिला ना तो, माणसं प्रतिकात्मक पूजत असतात. कोणाला तरी मोठेपणा द्यायचा आणि आपलं उखळ पांढर करून घ्यायचं. त्यांना त्या व्यक्तीशी नसतं. तो मेला दुसऱ्याला गॉड करतात लगेच. त्याच्या तिकडे खोबरं तिकडे चांगलं. 4-2 जण, एक गाव होतं, त्या गावामध्ये गेल्यानंतर थांबले. म्हणजे महाराजांचं फार सोळवळ कडक असतं. महाराजांना पुरणपोळी लागते, महाराजांना आमचं लागतं. हे नव्हतेच त्या एकाकडे ध्यानात बसलेले असायचे, पण यांच्या नावावर ते बाकीचे पुरणपोळ्या खायचे. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्याने त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, दिघला संघ सोडले. म्हणजे तुम्ही माझ्यावर राहूच नका, तुमचं माझं घेणं देणं काय. उगाच आपलं लोकांना सांगता मला हे लागतं मला ते लागतं. त्यांचा संघच सोडला. तिथून पुढचा प्रवास केला. महाराष्ट्राची हद्द सोडल्यावर एक गाव लागलं, धर्मपूर. त्या धर्मपूर या गावामध्ये एक शब्दज्ञानी पंडित होता. शब्दज्ञानी पंडित, गुरुचरित्रातलं वर्णन आहे त्याप्रमाणे महाराजांशी वाद घालायला आला होता ना, तसा एक शब्दज्ञानावरचा अहंकार असलेला एक पंडित. तो त्यांना म्हणाला, गुरु कशाला पाहिजे परमार्थ मार्गात. जे काय ते आपण आपल्या स्वात्मबुद्धीनं जाणून घ्यायचं असतं. सद्गुरूंची आवश्यकता नसते. हे शब्द फक्त ऐकले आणि निरंजनांची तळ पायाच्या मस्तकाला गेली. तत्क्षणी त्यांनी एक पत्र लिहिलं. ते म्हणाले, एवं गुरुश्री न जाता शरण, कोणी केले शास्त्र पठण, ते जगी दिसे शोभायमान, परी जन्म मरण न चुकती. तुम्ही वेदांती व्हाल, शास्त्री व्हाल, पंडित व्हाल, ज्ञानी व्हाल, पण तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही सद्गुरू केल्याशिवाय. हे मूर्खासारखं बोलू नका. किमान माझ्यासारख्या गुरुभक्ताच्या कानावर तरी हे शब्द अभद्र पडायला नको. तुम्ही तरी चालते वा डोळ्या पडून, किंवा मी तरी तुमचा संघ सोडून पुढे जातो. काय निर्धार असेल, किती धारणा पक्की असेल. धर्मपूरला 7 दिवस मुक्काम केला. एक जण नाशिकला चालला होता. नाशिकला चालला एवढं म्हणल्यानंतर एक पत्र त्यांनी लिहिलं. म्हणाले, रघुनाथ पूर्ण ब्रह्म अवतारा, तूची परात्पर सोयरा, निरंजन हृत कोश विहारा, करुणा कर गुरुमूर्ती. त्यात आपल्या मनातली मनोव्यथा लिहिली. महाराज, तुमच्या चरणाचं रोज स्मरण होतं आणि ढसाढसा रडायला होतंय. पुन्हा मी तुमचे चरण पाहिन ना, गिरनारमध्ये हिंस्र श्वापदांकडून काही कमी जास्त तर होणार नाही ना. मी पुन्हा तुमच्या चरणापाशी येईन ना. म्हणजे माझ्या नशिबात ते दर्शन झाल्यावर तुमचं दर्शनाचा योग आहे ना. असा सगळा मनोभाव त्या पत्रात. खूप मोठं पत्र आहे. केव्हा होईल माझे येणे, पाहिन किंवा नाही चरण, म्हणून अंतःकरण वेळोवेळा कालवे. पुन्हा पुन्हा मला तुमच्याविषयी व्याकुळता निर्माण होते. ते पत्र उभीबद्ध लिहिलं आणि एका नाशिकला जाणाऱ्या माणसाने, एवढं माझ्या सद्गुरूंना नक्की द्या आणि त्यांना सांगा माझी इथे भेट झाली, आता मी पुढे निघालो. धर्मपूरच्या लोकांनी निरोप दिला. निरंजन सुरतला येऊन पोहोचले. श्रोते हो, 3 दिवस सुरत या गावी मुक्काम केला. तिथे एक शंकर स्वामी नावाचे वामाचारी, जशी शुद्ध उपासना आहे तशी वाम उपासना आहे, जशी शांत उपासना आहे, विशुद्ध उपासना आहे, तशी तंत्र मंत्र यंत्रादी उपासना आहे.
त्यातली सुद्धा तंत्रमंत्रातली काही शुद्ध उपासना नाही आहे, पण वामाचारी उपासना, मांसादी, मदिरादी किंवा अन्य काही प्रयोगादी, जारण मारणादी इत्यादी ज्या गोष्टी त्या वामाच्या, त्या वामाचारी परंपरेतले एक स्वामी शंकर स्वामी, त्यांची भेट झाली. त्यांनी एकदाच फक्त यांना पाहिलं आणि त्यांच्या मुखातनं शब्द आले, असो कोणी एक मुमुक्षाने गुरु करावा विचारून, मान्य जयाची वचने वेदशास्त्रा मिळताती. तू माझ्याप्रमाणे तंत्रमंत्राचा अभ्यास करतोस का? गेल्या वर्षी पंतांचे आपण शब्द आधाराला घेतले. वेदांत मला माहित नाही, सिद्धांत मला माहित नाही, गुरूंचं नाम वेदांत, नाम सिद्धांत. माझं जे काय ते गुरुच, माझं जे काही तत्व आहे ते सद्गुरू, मला बाकीचं काही घेणं देणं नाही. ठामपणे त्यांना सांगितलं. आणि उलट त्यांना सांगितलं, स्वामी तुम्ही अधिकारानं मोठ्यात, माझी धारणा नाही, माझी एवढी लायकी नाही, माझा एवढा अधिकार नाही तुम्हाला काही सांगावं, पण मी माफ करा, गुरूंचा आश्रय केल्याशिवाय, तस्मात श्री गुरु आश्रय, तुम्ही सद्गुरूंचा आश्रय केल्याशिवाय, अनादर करून केवळ कर्मकांडांनी ईश्वर प्राप्तीसाठी जर तळमळत असाल तर चुकतंय कुठेतरी. अंतर्मुख व्हा, विचार करा आणि मग मार्गक्रमण करा. लहान तोंडी मोठा घास घेतो. त्यांना प्रार्थना केली, नमस्कार केला, पुढे निघाले. ऐकलं तर भलं होईल, नाही ऐकलं तुमचा मार्ग वेगळा, आमचा मार्ग वेगळा. सुरत वरून बडोद्याला आले. बघा, नाशिक सापुताऱ्यातल्या मधल्या जंगली रस्त्यातनं उतरत खाली 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 उतरत मधल्या मार्गानं धर्मपूर मधनं सुरत मधनं बडोद्याला आले. बडोदरा ज्याला म्हणतात, बडोद्याला आले. बडोद्याला एक राम मंदिर होतं. तिथे एक अतिशय अधिकारी असे एक स्वामी राहत होते. त्या स्वामींनी यांना पाहिलं आणि त्यांना यांना सोडवेच ना. काय असतं ते आकर्षण असतं. श्रीपाद चरित्रामृतामध्ये शंकर भट्टाला श्रीपाद श्रीवल्लभ सांगतात की तो शंकर भट्ट श्रीपादांना प्रश्न विचारतो, महाराज काही जीव असे असतात की त्या जीवांना आपण कधीही भेटलेलो नसतो. काही माणसं अशी असतात की त्यांना आपण कधीही भेटलेले नसतो, पण ते कधीही न भेटलेले आपल्याला आपले वाटायला लागतात. कुठेतरी मी यांच्याशी भेटलोय, माझं यांच्याशी काहीतरी नातं आहे, माझे विचार यांना पटतायत, यांचे विचार मला पटतायत. आणि काही माणसाने आपलं काहीही वाईट केलेलं नसतं, काही वेडवाकडं बोललेलं नसतं, काही विटंबना केलेली नसते, काही विद्वेष केलेला नसतो, पण तो समोर आला की तळपायाच्या मस्तकाला लागते. असं घडत असेल तर विचार करा नंतर. असा प्रश्न शंकर भट्टांनी श्रीपादांना विचारलाय. तेव्हा श्रीपादांनी त्याचं उत्तर दिलंय की शंकर भट्टा, याच्यामध्ये सुद्धा सायन्स आहे, विज्ञान आहे. आकर्षण आणि विकर्षण नावाच्या दोन शक्ती कार्यरत असतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे अणुरेणू असतात, जे बॉन्डिंग असतं, त्यातलं जे आकर्षण शक्ती असेल तर ते जीव आपल्या त्याचे तंतू शरीरातले आणि आपले तंतू फिजिक्स आहे ते जर जुळले तर आपल्याला तो व्यक्ती आपला वाटायला लागतो, आपुलकी निर्माण होते, ओढ निर्माण होते. आणि त्या व्यक्तीचा आणि आपल्या जर विकर्षण शक्ती असेल तर हा माझ्या डोळ्यापुढे सुद्धा नको असं वाटायला लागतं. अहो, माणसाचं सोडा, कुत्र्याचं सांगतो तुम्हाला. एखाद्या कुत्र्याला असं म्हणलं यू 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 केलं, त्याचे आपले जर आकर्षण विकर्षण शक्तीचं जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर ते यू यू म्हणलं की लगेच येतं ओळखायचं आपलं जमलंय त्याच्याशी. आणि किती हाक मारून तो जवळ नेता भो 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 भुंकतच असेल आपल्या अंगावर, ओळखावं. आता काही कुत्री खट्याळ असतात, तो भाग सोडा. पण एक त्यातलं शास्त्र सांगितलं आपल्याला, श्रीपादांनी सांगितलं. ह्या स्वामींना इतकी आपुलकी वाटत होती. एक उच्च प्रतीचा साधक हा जाऊच नाही बडोद्यातनं. अक्षयी असो तव कल्याण, प्रगट होवो तुझे ज्ञान, परंपरा तुझ पासोनी प्राप्त होवो अनिका. तुझ्यापासून अनेक लोकांचा उद्धार होऊ दे रे निरंजन. त्या स्वामींनी आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद स्वीकार केला विनम्रपणे. त्यांच्या महाराज तिथे राहिले, आशीर्वाद मिळाला. तिथून ढवळके नावाच्या गावात आले आणि आता ओढ लागली गिरनार पर्यंत पोहोचायची. इथं बसलेल्या मांडवातल्या लोकांपैकी कित्येक जण जर गिरनारला गेले असतील, नसतील तर ऐकून ठेवा, असतील तर त्यांच्या डोळ्यापुढे. प्रवास करीत 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 जसं गिरनारच्या जवळ यायला लागले तसं उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. प्रचंड ऊन होतं. काठेवाड्याचं वैशिष्ट्य आहे, भारतातल्या प्रत्येक प्रांताचं वैशिष्ट्य आहे, त्यातल्या काठेवाड्याचं असं वैशिष्ट्य आहे
इतके वर्ष 15-20 वर्ष जाण्याचा योग येतोय की कधीही कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही व्यक्तीला दोन्ही वेळेला अन्न दिल्याशिवाय तिथली लोक जेवत नाही. आपल्या भारताचं हे वैशिष्ट्य, त्यातलं काठेवाडचं हे वैशिष्ट्य होतं की त्यांची उपासना पद्धत एकच आहे, अतिथी भुका पाठवायचा. तो कुठलाही असो, त्याला 2 घास का होईना जेवूनच वाढायचं, त्याला काहीतरी जेवायला खायला घालूनच त्याला पुढे पाठवायचं. अन्नाला मिळत होतं, पण वरतून वडवा पेटल्यासारखा, अग्निनारायण आग उगल्यासारखा दाह देत होता. पायानं चालले आणि चालत चालत कधीही न गेलेला प्रांत, पाय तुडवीत 7:10 झाली होती आणि ते कुठं पोहोचले तेवढं सांगतो आपल्याला. ते गिरनारच्या अगदी जवळ आले. जी माणसं बसनी जातात आज राजकोटवरनं गिरनारला, तेव्हा एकदम आपण 3 किलोमीटर अलीकडे, 4 किलोमीटर अलीकडे आलो की डावीकडे आपल्याला अशा गिरनारच्या त्या पर्वतरांगा दिसायला लागतात डोळ्यापुढे. जे गेलेत त्यांना लक्षात येईल बसमधनं जातात. इतकंच नव्हे, जे ट्रेन मधनं जातात त्यांना ट्रेन मधनं पण दिसतं. जवळ गेलो की आपल्याला त्या पर्वतरांगा धुसर दिसायला लागतात. हे आज आपल्याला दिसल्यानंतर जे वारंवार जातात, 1-2दा गेले, त्यांना पुढच्या जाताना ते पाहिलं की अरे गिरनार दिसला असं वाटतं. हे पहिल्यांदा जात होते कारण त्यांना त्या नाथ संप्रदायाने सांगितलं होतं कानपाटेने की तुला तिथे दर्शन देतील. हा इकडे नाशकात घडलेला प्रकार तर त्याहून वेगळाच झाला होता. आता गुरूंनी तर ठाकमठोक सांगितलं होतं, पक्केपणाने सांगितलं होतं, 7 महिने 21 दिवसात दत्ताचं दर्शन घडेल, जा. आता तर निर्धास्त होतं. आणि आता अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा गिरनार पाहिलं, चरित्रात वर्णन आहे, स्थान गिरनार परम सुंदर. ते पाहिलं लांबनं गिरिनारायण पर्वत. फक्त गिरनार या पर्वताविषयी बोलायला लागलं तर अर्धा पाऊण तास निघून जाईल, म्हणून वाचेला आवर घालतो. एवढंच सांगतो, शंकराचार्यांनी सुद्धा तिथं साधना केली, पांडवांनी तिथे साधना केली, भर्तृहरिनाथांनी साधना केली, कश्यपांनी तिथे साधना केली. आजही 500-500, 1000 वर्ष जुने योगी ऋषी मुनी साधना करत तिथं बसलेले तिथल्या गुफांमध्ये. तो दिव्य गिरिनारायण पर्वत, तो पार्वतीचा भाऊ आहे. आणि शिवपार्वती विवाहाच्या वेळेला त्याला जाता आलं नाही, कारण नगारी म्हणजे इंद्र, तो पंख कापायचा म्हणून तो समुद्रात दडून बसला होता. त्याला आपले भाऊजी बघता आले नाहीत, म्हणजे शिव बघता आले नाहीत. विवाह झाल्यानंतर शिव पार्वती एकत्र बघता आले नाहीत. तो समुद्रात होता. जेव्हा वरती निघाल्यानंतर इंद्र पुढे आला तेव्हा तिथे भगवती प्रगट झाली, म्हणून अंबाजीचं स्थान वरती आहे. ते म्हणे हा माझा भाऊ आहे, याला मारायचं नाही, लक्षात ठेव, याचे पंख छाटशील तर तुलाच मी छाटून ठेवीन. म्हणजे आपल्या भावाचा कैवार घेऊन जी प्रगट झाली ती अंबाजी. 51 शक्तीपीठापैकी एक पीठ. जे गेलेत वरती त्यांना कळेल, अंबाजी. मोदींनी, प्रधानमंत्रीजींनी यंदाच्या दसऱ्यापासून एक सुंदर सेवा गुजराती लोकांच्या निमित्तानं सुरू केली की खालच्या तळेटीपासून अंबाजीपर्यंत जाताना जे खडतर पायऱ्या होत्या, 5500 खड्या पायऱ्या, त्या चढायचे आता श्रम वाचवले. आता रोपवे 2-2.5 किलोमीटरचा फक्त 10 मिनिटात वरती जाता अंबाजीला. जाऊन दर्शन घेऊन पुन्हा लगेच खाली 10 मिनिटात. पैसे 700 रुपये, जाता जाता जाहिरात. म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुम्ही बघू शकता. जे खूप दुर्मिळ होतं. कित्येक लोक 1000 पायऱ्या सोडा, 100 चढले की बरं आहे गिरनार, नमस्कार, चला काय झेपायला नको का? दत्तप्रभूंच्या इच्छेशिवाय एकही पायऱ्या चढू शकत नाही माणूस. म्हणून पहिल्या पायरीला नमस्कार करायचा, लंबे हनुमानाला नमस्कार करायचा. त्याला सांगायचं, महाराज जीवाचा अहंकार ठेचून करतात महाराज एकेका पायरीवरती. एक पायरी चढता वरती जायचंय. मग जैन मंदिर, मग अंबाजी, मग मधले एक मार्ग, मग गोरक्षनाथ, मग दत्त शिखर, गुरु शिखर. हे जसे एक पायऱ्या टाकत पुढे आले, भवनाथ म्हणून लागतं, त्या भवनाथाला पाहिलं. भवनाथ हा त्या क्षेत्राचा अधिष्ठात्री देवता आहे. नमस्कार केला भवनाथाला. नाचायलाच लागले, बेधुंद होऊन नाचायला लागले. वारकरी नाचतात की नाही आपण व्हिडिओत पाहतो, नाचायलाच लागले. निरंजन वर्णन केलंय, मी निर्विकार निसंग मज कासया पाहिजे संग, मी अक्षयी अभंग नाही भंग मज प्रती, आणिक वाटे मी प्रयवतार षडभुज मूर्ती साकार,
शंख चक्र त्रिशूल डमरू माला कमंडलू शोभित असे. म्हणजे तो काय उन्मनी अवस्थेतला धुंदी असेल की मीच दत्त आहे या नादात ते नाचताय. मी निर्गुण, मी निराकार, मी शंख चक्र गदा पद्म घेतले जणू काही आणि मीच नाचायला लागलो दत्त म्हणून. काय उन्मनी अवस्था असेल, देही विदेही स्थिती. आणि पहिल्यांदा गेल्यानंतर नरसी मेहता नरसी दर्शन घेतलं, नरसी की चोरी. हटकेश्वराचं दर्शन घेतलं, दामोदर कुंड लागतं, दामोदर कुंडाचं दर्शन घेतलं. मग भवनाथाचं दर्शन घेतलं. भवनाथाच्या बाजूला मृगी कुंड आहे, त्या मृगी कुंडामध्ये स्नान करून नमस्कार केला. मृगी कुंडाचं दर्शन घेऊन मग गिरनार चढायला सुरुवात करणार. आत्ताचं नव्हे, आता पायऱ्या आहेत, तेव्हाच सांगतोय 200 वर्षापूर्वीच. नमस्कार केला, जंगलाची वाट चढून जायचंय. नमस्कार केला आणि सांगितलं महाराज तिथं पोचतं करा. एक एक पायरी चढायला सुरुवात करणार. तत्पूर्वी गिरनार चढताना त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू पुन्हा विषय आला. एके ठिकाणी ते थांबले. आत्ता ज्याचा खालचा भाग आहे त्याला तळेठी असं म्हणतात. तळेठी म्हणजे तळ, तळाची जागा, तळे. त्या तळेठीला होते. काय चमत्कारिक गोष्टी घडू शकतात. थोडस पुढे गेले, असा हात एका दगडाला लागला. टेकून उभं राहतो ना असं, किंवा असं टेकून उभं राहतो तसं एका दगडाला हात असा लागला. दगडाला एका हात लागल्यानंतर स्लायडिंग शटर सरकावं तसा एक दगड सरकला. एक शिळा सरकली खालची, एक अख्खी शिळा सरकली आणि आत 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 अशी गुफा दिसायला लागली. गुफा दिसायला लागल्यानंतर यांना आनंद झाला. अरे मी स्पर्श केला आणि गुफाच दिसायला लागली. बरं, मराठीत एक म्हण आहे, जरा ऐकायला बेडी वाकडी वाटेल, पण मेलेलं कोंबडा आगीला घाबरत नाही, अशी म्हण मराठीत. तसं एकदा त्या सगळ्या भीतीच्या पलीकडे गेलेल्या जीवाला कसली वाघाची सिंहाची भीती, कसली हिंस्र श्वापदांची भीती, जन्म मृत्यूच्या अतीत गेलेले ते जेव्हा ते दार असं सरकलं, आपण लहानपणी रम्य गोष्टी ऐकायचो खुलजा सिंग सारखं, तसं कुठेतरी न कळत हात लावला आणि ते अख्खं दार सरकल्यासारखं झालं आणि हात गुफाच दिसल्यानंतर आनंद झाला. कोण असेल गुफेत म्हणून निर्भय स्थिती होती. श्री गुरु भक्त निर्भय. श्री गुरूंचा भक्त असतो तो निर्भय असतो, त्याला भय नसतं, घाबरट नसतो तो. आज शिरले, आत 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 गेले. सज्जन हो, एकाग्र करून ऐकूया. एक महायोगी तिथे बसलेला होता. त्याच्या भुवयाचे केस त्याच्या पायापाशी येऊन थांबले होते. त्या आत बसलेल्या योग्याचे भुवयाचे केस पायापाशी येऊन थांबले होते. आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं, कलियुग सुरू झालं काय? म्हणजे तो कुठल्या युगात बसला असेल. कलियुग सुरू झालं का म्हणजे तो कुठल्या युगात बसला असेल. आपलं आपण जाताना गणित घाला मंडळी. त्याने असे भुवयाचे केस असे बाजूला केले आणि पहिल्यांदा एकदा निरंजनांच्यावरती आपला कृपा कटाक्ष टाकला. त्याची पहिली नजर होती त्या सत्पुरुषांचं नजर आहे ती. कृपा कटाक्ष पाहिला. गुफेतल्या साधूचं दर्शन झालं. त्या साधूनं जरा चाचपणी करायचा प्रयत्न केला. जरा पारखून बघूया म्हणाले, हे शीत पक्क आहे का कच्च आहे. शीतावर भाताची परीक्षा आहे. जरा निरखून घेऊया, जरा पारखून घेऊया. काय केलं हो? त्याने विचारलं, कोण रे तू? इकडून उत्तर आलं, महाराज मी कोण हे न जाणण्या एवढे आपण कच्चे नक्की नाही. मी कोण तुम्हाला माहिती आहे? एक जाता जाता गंमत सांगतो. आपण जेव्हा सद्गुरूंचा अनुग्रहित होतो किंवा आपल्याला अनुग्रह मिळतो, एखाद्या गुरु परंपरेचे आपण अनुग्रहित होतो, तेव्हा आपण दुसऱ्या कुठल्याही गुरुच्या पुढे, सत्पुरुषाच्या पुढे जातो, तेव्हा तो आपलं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, गाव, पत्ता, तालुका, जिल्हा, शेजारचा एखादा लँडमार्क, महाराष्ट्र बँके शेजारी, कॉस्मॉस बँकेच्या पुढे, या गल्लीच्या तिकडे, असले पत्ते नाही शोधत. तो एकदा त्याला आपादमस्तक पाहतो आणि तो म्हणतो, यांनी कुणाच्या नावाचं कुंकू लावलंय? ते कुंकू लावलंय ते कुणाच्या नावाचं लावलंय ते एकदा बघतात आणि ओळखतात, हा कुठल्या गुरु परंपरेतला आहे. तो शिक्का ओळखला की त्यांच्या लक्षात येतं. म्हणजे आपली लायकी नसते, आपल्या डोक्यावर ज्याचा शिक्का असतो त्यामुळे आपल्याला तिथं जाऊन लायकी मिळते. वस्तुस्थिती. इथे शिक्का कोणाचा आहे? अहो रघुनाथ भटजी नाशिककरांचा. आत घेतला आणि विचारलं, बाळ तुला भीती नाही वाटली? म्हणजे कसली? अरे बाहेर एक सिंह आहे.
आहे म्हणाले. दिसला नाही, दिसला. पाहिलं नाही, पाहिलं. काय पाहिलं? सिंहाला पाहिलं आणि पुढे आलो. हा, सिंहाला पाहिलं आणि पुढे आलो. भीती नाही वाटली. भीती काय वाटायची? सर्वत्र समबुद्धया हे केवळ पठणापुरता आता शिल्लक राहिलेलं नाही, ती सर्वात्म स्वात्म बुद्धी. त्या सिंहात दत्तगुरु नाही आहेत का? परमेश्वर शक्ती नाहीये का? मी त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, त्याला कळलं याच्यापासून आपल्याला काही धोका नाही. त्यानं काही केलं नाही मला. ते म्हणजे पहिली परीक्षा इथंच पास झालं, पुढची परीक्षा विचारली. तू ज्या अर्थी इथं आलायस, तुला काही हवंय का? तुला काही देऊ का? तुला काही पाहिजे का? म्हणजे काय देणार तुम्ही? एक गुपित सांगितलं. गुपित या मार्फत पण ऐकणारी लोक जे असतील त्यांनी पण ऐका. गिरनारला बरीच जण जाणारी आहेत. फेसबुकच्या मार्फत पण खूप लोक पाहतायत आता हा व्हिडिओ, आपणही ऐकताय. गिरनारचं जे गुरु शिखर आहे ना, त्या सुळक्याच्या मागच्या बाजूने एके ठिकाणी रतनबाग नावाची एक बाग आहे. व तुम्ही पाहिलंय का? मी पाहिलेली नाही. जे या साधूनं सांगितलं ते तुम्हाला सांगतोय. या योग्यानं जे सांगितलं ते सांगतो की रतनबाग नावाची बाग आहे. त्याला 2.5 पायऱ्याचीच फक्त विहीर आहे. एक विहीर आहे, 2.5 पायऱ्या उतरल्या की विहीर लागते. त्या विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी घेतलं की ते पाणी जिथे शिंपडू त्या प्रत्येक वस्तूला सुवर्ण प्राप्त होतं. मी तुला पत्ता सांगू का त्याचा? तू तिथं जातोस का? हे पायात साप सोडणं म्हणतात ते हे प्रकार बरं का. तुला तिथला पत्ता सांगू का? ते म्हणजे काय होईल त्यांनी? मागे एक लाकूड तिळा गेला, पाणी प्यायची इच्छा झाली, तो गेला. तिथं गेला तर त्याला लक्षात आलं अरे पाणी आहे. तो गेला आणि सहज त्या लाकूड तिळाच्या गोष्ट आपण लहानपणी ऐकतो जसं त्यानं हात लावला, ते ओले हात त्याचे त्या कुऱ्हाडीला लागले आणि ती सोन्याची झाली. मग त्याला कळलं इथे पाण्याचा हा गुणधर्म आहे. ह्या पाण्याचा स्पर्श आला की सोन्याचं. दुसऱ्या विषयाला पण त्याला विहीरच सापडे ना. ती दुसऱ्या दिवशी बरंच लोखंडाच्या वस्तू घेऊन आला, पण त्याला ती विहीर सापडली नाही. त्या विहिरीचा पत्ता तुला मी देऊ का? जातोस का? ते म्हणले महाराज मोठ्या उत्सुकतेने मी या गुफेत आत शिरलो हो. तुम्ही मला काहीतरी ज्ञान द्याल म्हणून, पण तुम्ही तर मला आपल्या लिमलेटच्या वळे दिल्यासारखंच करताय. खाऊ पोराला देऊन अडकवतात तसं काहीतरी करताय. निघालो म्हणजे मी चुकीच्या पत्त्यावर बहुतेक आलेलो दिसतो. निघतो. मग जवळ केलं. वा रे वा, तयारीचा आहे. म्हणजे वैराग्य बोलण्यापुरतं नाही, कृतीतलं आहे. तुला काही नको आहे ना? काही नको म्हणाले. माझे ज्ञान निरंतर देणार असाल तर काय द्या? माझे ज्ञान निरंतर अक्षय राहो तव कृपे. अहो युगानुयुग तुम्ही या दत्ताच्या पायाशी बसलाय गिरनारला. काय द्या मला? माझे ज्ञान निरंतर अक्षय राहो तव कृपे. हेच मागतो वारंवार जोडून या दोन्ही कर. माझे दोन्ही हात जोडून एवढंच मागतो, माझं दत्त महाराजांच्यावरचं प्रेम अबाधित राहो. बस काय मागू दुसरं मी तुम्हाला? पुढे मागितलं न लगे द्रव्याचे भांडार पीडाकार ज्ञानासी मागणे तरी एक आहे श्री दत्तासी दृष्टीसी पाहे. मला माझे दत्तात्रय डोळ्यानं दिसू देत. बस एवढा आशीर्वाद मला फक्त द्या, बाकी मला काही नको. आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळलं त्या योग्यानं. वा रे वा, काय रे तुझे गुरु, काय तुझा अधिकार? निरंजन रघुनाथ डोळ्याशी चित्र डोळ्यापुढे आणा. आशीर्वाद दिला. जाता जाता निरंजनाने त्या सिंहाला पण पाहिलं आणि बाहेर पडले. आपण चित्रातला नुसता लावला, येथे कुत्रा आहे. काही मालक असे तयारीचे असतात त्यात कुत्र नसतं, बाहेर फक्त मोठा बोर्ड लावतात अल्सेशन डॉग. ते बघूनच पुढचे कोणी आत शिरत नाही. इथे खरोखरचा सिंह पाहून यांना काही झालं नाही. एक फळ खायला गेलं, भुकेलेला असते, एक फळ खायला गेलं. त्या फळाचा परिणाम असा झाला श्रोते हो की यांना भूकच लागली नाही. पुढे चढत 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 वरती आले आणि जसे अंबाजीचं दर्शन घेतलं. मध्ये रामरायाचं एक माली पर्वत म्हणून लागतो, तिथे रामाचं मंदिर आहे प्राचीन. रामाने साधना केली, श्रीरामचंद्रांनी तिथे थोडीशी साधना उपासना केली. तिथून पुढे चालता 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 अवघडनाथ. अवघडनाथ म्हणजे गिरनारच्या पर्वत शृंखलांपैकी सर्वात उंचीचा पर्वत म्हणजे अवघडनाथ आहे. त्याच्या खाली अवघडनाथांची गुफा आहे मंडळी. आणि त्या अवघडनाथावरती श्री गुरु मच्छिंद्रनाथांचं स्थान आहे, धुनी आहे. मच्छिंद्रनाथ असे वरती आहेत आणि दत्तशिखर असं इथे आहे. दत्तशिखर वरती आणि मच्छिंद्रनाथ खाली. गोरक्षनाथ असं नाही, गोरक्ष शिखर वरती आहे, दत्तशिखर असं खाली आहे. हा जो पर्वत आहे हा खूप मोठा आहे. याच्या इथे गोरक्षनाथ आहेत आणि इथे खाली अवघडनाथ आहेत. आपण एखादा पिक्चर जेव्हा पाहतो आजच्या दिवशी तेव्हा एक गिरनारचा सुळका बघतो, त्याच्या पुढे आणखीन एक सुळका आहे. त्या सुळक्याच्या आणि त्या सुळक्याच्या मध्ये अवघडनाथाची गुफा आहे.
त्या अवघडनाथाचं दर्शन घेतलं, गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि गिरनारच्या दत्त पादुकांच्या दर्शनासाठी निरंजन निघाले. दत्त पादुकांचं दर्शन घेतलं, गुरुवाज्ञा आठवली, त्या दत्त पादुका पुढे ठाण मांडून बसले. 7:25 झाले होते त्यावेळेला. नमस्कार केला, प्रार्थना केली, दत्त पादुकांना वंदन केलं. काय होतं सांगू का आपल्याला? इथल्या माझ्या या वाक्याला ज्या अनुभूतीत गेले त्यांना कल्पना आहे. 10,000 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर मी दत्ताला हे मागेन, मी दत्ताला ते मागेन, मी महाराजांना हे सांगेन, मी महाराजांना ते सांगेन, असे विचार करत करत तुमच्या माझ्यासारखे आज्ञाजीव वर जातात आणि शेवटच्या 10 पायऱ्या चढून जेव्हा त्या दत्त पादुकेच्या पुढे बघतात पादुकांना, तेव्हा ते स्वतःलाच विसरतात आणि फक्त एकच कृती निर्माण होते, केवळ डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागतात. महाराज, जसा काही आहे, जे काही आहे, तुमचं लेकरू आहे, पदरात घ्या. बस. काही सांगावं, काही बोलावं, काही त्यांच्या पुढे मागावं ही इच्छाच होत नाही. जर आज आपल्यासारख्या कामक्रोधांलिप्त असलेल्या मंडळींना, इथं बसलेल्यांपैकी कोणी अधिकारी आहेत त्यांचा ते सोडून मी माझ्यासह बोलतोय, कारण आपण सगळे कामारी षडबैरी सदैव ताडिती, दुर्वासना अंग सदैव ताडिती, त्राता तुझा कोण न भेटला मला, दत्ता कृपा सावली दे, नमो तुला. नमस्कार करतो. आपल्यासारख्यांना जर ही अनुभूती येते तर निरंजनांसारख्यांची अनुभूती काय असेल? घळ 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 डोळ्यात पाणी आलं. महाराज, महाराज तुम्ही ह्या पादुकांवर उभे राहू, मला दर्शन द्या 1 वर्ष 7 दिवसाच्या आत. माझ्या गुरुमाऊलींनी शब्द दिलाय 7 महिने 21 दिवस शिल्लक आहेत. आता मधला काळ बराच प्रवासात गेलाय, आता द्याल का दर्शन? उत्सुकता बघा, इगरनेस म्हणतात ना, उत्सुकता, औत्सुक. द्याल का दर्शन? ध्यानाला बसले दत्त पादुकांच्या पुढे. दत्तगुरूंनी कानामध्ये बोध केला. लक्षात घेऊया, घोडेगाव सोडताना भागवत ऐकल्यानंतर एक मंत्र मिळाला होता, द्राम दत्तात्रेयाय, अष्टाक्षरी. नाशकात आल्यावर गुरूंनी त्याला एक तीराला जरा धार लावून दिलो, ओम द्राम दत्तात्रेयाय. ओम पण मिळालं, द्राम पण मिळालं, दत्तात्रेयाय हा मंत्र मिळाला होता. अष्टाक्षरी मंत्राला मागे ओम प्रणव पण मिळाला होता. त्या ध्यानाची पद्धत सांगितली होती पायापासून डोक्यापर्यंत. तसंच्या तसं ध्यान त्या दिसणाऱ्या गिरनारच्या पादुकांपासून लावायला सुरुवात केली. शिरापर्यंत ध्यान लागलं. दत्तगुरु कानामध्ये त्यांना येऊन सांगत होते. प्रत्यक्ष दर्शन नव्हतं, इंट्युशन्स. त्यांना सांगणं, जसं टेंबे स्वामी महाराजांना, थोरल्या स्वामींना भगवान दत्तात्रेय सांगायचे, हे कर, आता असं कर, आता तसं कर. तसं कानात सांगणं झालं. स्वप्न दृष्टांत झाला. कानात सांगणं झालं की इथून तुला दर्शन मिळेल, पण गिरनार पर्वताची दिव्य परिक्रमा तुला एकदा करावी लागेल. ती 38 किलोमीटरची आहे. फक्त 38 किलोमीटर आहे. डोंगरातले 38 किलोमीटर, सरळ नव्हे. तो एक वेगळाच विषय आहे, जाऊ द्या तिकडे, आत्ता वळायला नको. गिरनार परिक्रमा हा एक स्वतंत्र विषय आहे. कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा असा 5 दिवस परिक्रमेचा काळ असतो. 2 रात्री किंवा 3 रात्री तिथे राहावं असं शास्त्र आहे. त्याच्यावर मागे मी एकदा एक व्हिडिओ केलेला होता, 3 व्हिडिओ केले होते गिरनार परिक्रमेवरती युट्यूबला. 3 दिवस 3 रात्र फिरायचं, राहायचं तिथे. वाटेतली सगळी 84 सिद्ध शिवपार्वतीच्या मागे फिरतात. 3 परिक्रमा जर झाल्या तर कैलासची परिक्रमा झाल्याचं पुण्य आहे. दत्तप्रभूंनी त्यावेळेला 200 वर्षापूर्वी त्यांना सांगितलं, परिक्रमा कर जंगलातनं. वरतून खाली आले. खाली आल्यानंतर परिक्रमा केली. वैशाख महिना झाला, चैत्र वैशाख, ज्येष्ठ आषाढ, श्रावण भाद्रपद. आता चैत्रातला वणवा झाला, वैशाख वणवा चालू होता. तशा उन्हाळ्यात परिक्रमा केली गिरनारची 38 किलोमीटरची जंगलात, हिंस्र श्वापदांची भीती न राखता. पुन्हा तळेटीला खाली आले. पुन्हा दत्तगुरूंचा दृष्टांत झाला की आता द्वारकेला माझं कृष्ण रूप आहे ते बघायला येईल, त्याशिवाय वरती येऊ नको. पुन्हा प्रवास चालत 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 पोरबंदर मार्गे पुन्हा द्वारकेला पोहोचले. द्वारकेत भगवान श्रीकृष्ण, तिथे पण एक गोष्टी व्यवस्था आहे, लिहिलेलं आहे चरित्रात, त्यांच्याच चरित्रात स्वात्मभूती, की द्वारकेत कोणाकोणाच्यावर कृपानुग्रह केला, किती जणांच्यावर काय काय व्यावहारिक त्यांचे दोष दूर केले, हेही त्यात वर्णन आहे. ते सांगत बसलो तर विस्तार भयासाठी ते टाळतो. द्वारकेला पोचले. बेट द्वारका पाहिली, भगवंतांना पाहिलं, रुक्मिणीचं मंदिर पाहिलं, भगवान द्वारकाधीशांना डोळे भरून पाहिलं, नतमस्तक झाले. आणि देवांची लीलाच काही अशी, त्यांना जे भक्त आवडतात आणि ज्या भक्ताची देवांवर अतिशय प्रीती असते
आणि देवांची ज्या भक्तावर प्रीती असते त्याला परमानंद अशी स्थिती मिळते. करमतच नाही देवाला. आणि त्याशी एकमेकाशी असे खेळत असतात, एक खेळ खेळत असतात. द्वारकेला गेल्यानंतर भगवान दत्तात्रयाने सांगितलं, इथं आता जास्ती थांबू नको, मला तुझी आठवण यायला लागली, गिरनारला ये म्हणजे आता लवकर. देतो दत्ता परमानंद, टेंबे स्वामी म्हणाले. उन्मनी अवस्थेतली भक्ती. द्वारकेतल्या मंडळींचा उद्धार केला आणि पुन्हा प्रवास करत 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 मंडळी निरंजन रघुनाथ तळेटीला आले. भाद्रपद एकादशी, शुद्ध एकादशी पार पडली. गणपती उत्सवातली भाद्रपद पौर्णिमा पार पडली आणि दत्तप्रभूंचा दृष्टांत झाला होता, लवकर ये, मी तुझी वाट पाहतोय. आता तो संकल्प 1 वर्ष 7 दिवसाचा वाट बघतायत. काउंटडाऊन, उलटी गिनती ज्याला म्हणतात ती सुरू झाली होती. खाली एक साधू बसला होता, त्याच्याकडे व्याघ्राजीन होतं. ते व्याघ्राजीन घेतलं, त्याच्याकडनं भस्म घेतलं. त्याला सांगितलं 3 दिवसात जर मी दत्त दर्शन घेऊन झालं तर खाली, नाही आलो तर मी वरती आटपलो म्हणून समोर. ही आपली शेवटची भेट. म्हणून त्याला तिथं निरोप दिला आणि तिथून भाद्रपद वद्यामध्ये, वद्य पक्षात, आता पौर्णिमा होऊन गेली होती, प्रतिपदा द्वितीया वरती चढायला सुरुवात केली. दुर्गम भाग, मधल्या भागात संपूर्ण जंगल, ना तिथे दिवे, ना पायऱ्या, ना काही, चालायला सुरुवात. आणि करत 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 मजल दर मजल. आता ज्याला म्हणतात ना इंग्लिशमध्ये एक्साइटमेंट ज्याला म्हणतो, उत्सुकता, म्हणजे इतका साक्षात्कार झालेला आहे. पण दत्त महाराज दिसणार, मूर्तीतला दत्त पाहिल्यावर आपल्याला इतका आनंद होतो. मूर्तीतला प्रत्यक्ष दत्तात्रय पाहिल्यानंतर काय आनंद असेल, त्या भावनेनंच भारावून गेले होते. एक एक पाऊल टाकताना दत्त 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 चालत आहे. आता एक एक पुन्हा दर्शन घेत 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 3 दिवस आधी भाद्रपद म्हणजे पावसाळा सुरू झाला होता. प्रचंड पाऊस, प्रचंड. चरित्रात वर्णन आहे, स्वात्मभूतीमध्ये ते वर्णन करतात. असं वारं यायचं, तडार एकदम यायचं, त्याचं झोकांडी जायची, एका बाजूला फेकलं जायचं, दुसऱ्या बाजूने आलं की दुसऱ्या दगडावर जाऊन आपटायचं. निर्धार पाहतात महाराज, निर्धार. इतकं सोपं आहे का? कृपा काय वाटेवर पडले? पाऊस आला की जणू काही 10-20 माणसांनी बघ 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 मारायला सुरुवात केली. बघ ते दिशी मारावं, कोणी काठीने मारावं, कोणी काय. तेव्हा कसं लागेल एखाद्याला, तो वाचवतो आपलं डोकं, हात, पाय, पाठ, तसं तो पाऊस इतक्या जोरात पडतोय, बदा 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 ज्याला म्हणतात तसं. की त्या वरच्या आकाशगंगेने आता मी मरून जाईन इथे, इतका जोरात आवेग पाण्याचा. पण तरी निर्धार पक्का नाही, मला पोहोचायचंच आहे वरती. माझा 1 वर्षाचा कालावधी, देव आता माझी परीक्षा पाहताय. एक एक पाऊल निर्धारपूर्वक चालायला सुरुवात केली. मंडळी, पहिला दिवस गिरनार पादुकापाशी आले, उठलेच नाही. दत्तगुरूंनी सांगितलं, अचेतन पडले, तंद्रीत होते, अन्न पाणी नव्हतं पोटात, हो, चालत आले होते. तिथे कुठले धर्मशाळा आणि लॉज आणि जेवणावळ आणि खानावळ, काय नाही, बरोबर काही संग्रह नाही. वरती लागली, भूक लागली, ते दत्ताच्या तिथे पायाचे ठाण म्हणून बसले. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. तंद्रीमध्ये तिथेच पडले राहिले, दत्त पादुकेच्या बाजूला शिखरावर. आत्ता जे तुम्ही पाहता गिरनारला, ती वरती घुमटी आहे, आत्ता घातली. पूर्वी 99-2000 तर 2.5 फुटाचं असं फक्त असं रेलिंग होतं, एक फक्त छोटं. हे तर मी 200 वर्षापूर्वी सांगतो. तेव्हा तर तिथं काहीच नाही, म्हणजे उडाला तर माणूस उडून पण जाईल, अख्खा माणूस. असली ती स्थिती. तर दत्त पादुकापाशी घट्ट धरून असे राहिले. त्या घट्ट म्हणजे त्या पादुकांपाशी ठाण बांधून बसले, तंद्रीत झोपले. पण दत्तात्रयांना माऊली म्हटले, दत्त माऊली. त्यांना काळजी वाटली. एक स्त्री तिथं प्रगट झाली. त्या स्त्रीनं हळूच असा स्पर्श केला. उठा, गरम गरम खिचडी आहे म्हणले, खाऊन घ्या. त्या तंद्रीमध्ये पटकन खिचडी खाल्ली. त्या माऊलीकडे बघितलं, ती माऊली निघून गेली. दत्तप्रभूंनी केलेली कृपा. ती गरम गरम खिचडी खाल्ली. सकाळी उठून बघतात तर ती बाई तिथं दिसेना, कोणच नाही. मग ही बाई कशी काल आली, खिचडी कशी काय दिली, काहीच कळेना. दत्तप्रभू घाबरवायला लागले त्यांना. जा, चालता हो तू इथून, निघून जा इथून, तू चालता हो. रे रे स्वामी दिगंबरा, डोळ्यातनं पाणी येते. म्हणतात, दत्तात्रेय पूर्णावतारा, कृपा सिंधू करुणा करा, निर्वाण कार्य पाहसी. का माझं निर्वाण पाहतोस? तुला मी मेलेलंच बघायचंय का? ये की आता लवकर, लवकर प्रगट हो या पादुकांवर. दुसऱ्या दिवशी सुद्धा दर्शन झालं नाही. देवानी एवढंच केलं, पिवळ्या रंगाचं एक वस्त्र दिलं आणि तू निघून जा म्हणून आज्ञा केली.
हे स्वामी दिगंबरा, स्वप्नी येसी वारंवार, प्रत्यक्ष का न भेटसी, का मला भेटत नाहीस तू? पुन्हा पुन्हा यांनी ठाण मांडून बसावं. दुसरा दिवस तसाच गेला. तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी दत्तप्रभूंनी आपण स्वतः उभं राहून एक खडावांची जोड यांना दिली. म्हणजे या खडावा तुला देतो, या घे, आणि ताबडतोब इथनं निघून जा. ते म्हणाले, मी इथून जाण्यासाठी आलो नाही, तुम्हाला या पादुकावर खडं करायला आलो. काय अधिकार असेल? भक्तीची ताकद काय असू शकते मला सांगा? तुम्हाला इथे उभं राहायला गेलं महाराज, माझा संकल्प आहे तुकोबारायांना साक्षीला घेऊन येतलेला. 1 वर्ष 7 दिवसात दिसलाच पाहिजे तुम्ही. हा हट्ट आहे माझा, तुम्ही उभे राहायला पाहिजे. काय टोकाचा निग्रह होता. तिसरा दिवस झाला आणि मग आपण ज्याला आपल्या भाषेत, बोली भाषेत टोमणे मारणं म्हणतात ना, टोमणे मारणं, टॉन्टिंग, तसं टोमणे मारायला लागले ते दत्तगुरूंना काव्यातनं. ही भक्तीची गंमत आहे, ही भक्तीची एक मस्ती आहे. ते म्हणतात, म्हणजे कसं, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही स्मर्तृगामी आहे, पण तुम्ही कसले स्मर्तृगामी? दिवस रात्र तुमचं नाव घेऊन ओरडतोय, पण काही तुमचं स्मर्तृगामी तुमचं काही नाही. म्हणजे तुमचं स्मर्तृगामी हे नाव बदला आता. म्हणजे माझ्या बाबतीत नियम काही वेगळा केला असेल तर माहित नाही. टोमणे मारण, दत्त म्हणलं की पुढे उभे राहता, तुम्ही तर उभेच राहत नाही, म्हणजे तुम्ही दत्त नाही. उद्युक्त करतायत महाराजांना, प्रगट व्हा, प्रगट व्हा. मंडळी, अंगिरा नाम संवत्सर, भाद्रपद कृष्ण पक्ष साचार, एकादशी सोमवासर, घटिका 1 दिन आला. अंगिरा नाम संवत्सरात भाद्रपद कृष्ण एकादशी, ज्याला इंदिरा एकादशी असं म्हणतात, त्या इंदिरा एकादशीचा तो दिवस उजाडला. 1 वर्ष 7 दिवसाचा शेवटचा दिवस. आता सूर्योदय झाला. महाराज, आता माझी शेवटची परीक्षेचा काळ. आता हा जो सूर्योदय झाला ना, हा सूर्योदय ते सूर्यास्त बघा, एवढाच काळ माझ्या हातात आहे. आता जर प्रगट झाला नाही, आता व्हा, नसेल माध्यान्ह काळी व्हा, नसेल तर दुपारी व्हा, नसेल तर सूर्यास्ताला व्हा, पण सूर्यास्ताला जर तुम्ही प्रगट झाला नाही तर हा निरंजन प्राण ठेवल्याशिवाय राहणार. माझा निर्धार आहे पक्का आहे. वाट पाहतात, आजचा दिवस काय उजाडलाय, काय पाहतायत महाराज? सकाळपासून वाट पाहतायत. उपवास देह झाला क्षीण, नाही उठावयासी अवसान. ते म्हणतात आता उठवत पण नाही. तैसाची आवाका धरून चंड पाषाण आणिला. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, देव प्रगट होत नाही. पहिल्यानंतर आता शेवटचा काळ जवळ यायला लागला, सूर्यास्त व्हायला लागला. 1 वर्ष 7 दिवसाचा शेवटचा सूर्यास्त. काय उत्कटता असेल हो चरित्राची. एक चंड पाषाण आणला, मोठा असा एक दगड, धोंडा, त्या दत्त पादुके पुढे आणला. ताकद नव्हती पण आणला. आणि काय केलं? दत्तात्रय स्मरत्रगामिनी, ते आजी झाली मिथ्यावाणी. तुम्ही स्मर्तृगामी आहात, पण तुम्ही मिथ्यावाणी केली. तुम्ही अजिबात स्मर्तृगामी नाही. मी सगळ्या जगाला, मी मेलो की सगळ्या जगाला कळेल दत्तात्रय अजिबात स्मर्तृगामी नाही. त्याला दयाळू म्हणतात, अजिबात दयाळू नाही. दयाळू अंतःकरणच नाही मुली तुमचं, दत्ताला म्हणतात. काव्यातनं काय उत्कटता असेल. तुम्ही दत्त महाराज, तुम्ही भक्त वत्सल, भक्ताभिमानी हे असं उगाच फक्त बिरुदावले आहेत तुमचं. तसं काही खरं नाही. तुम्हाला जर तशी चाल असती तर माझ्यासाठी प्रगट झाला असतात. काही नाही आहात तुम्ही, तसे काही नाही आहात. उद्युक्त करत आहे. शेवटच्या क्षणाची आतुरता आली. सूर्यास्ताला काही घटिका शिल्लक राहिली. सत्य सांडिले थोरांनी, परी धाकट्यांनी साडू नये. मग निर्धार एकत्र केला शरीराचा, मनाचा हिया केला आणि मग म्हणाले, इंद्रायणीचे सोडून पाणी, देह केला तव अर्पणी. ते हे सर्व साख आजी पुरवून घेईन वसापुला. तुला माझा संकल्प पूर्ण व्हावा, दुसरा, ही इच्छा दिसते. म्हणून तुला जर तसं वाटत असेल तर चालेल, काय हरकत नाही. तुला जर असं वाटत असेल, शब्दाची गंमत लक्षात घ्या, तुला जर असं वाटत असेल की मी इंद्रायणीचे पाणी सोडले ना, की दत्तदर्शन झालं नाही तर मी देह सोडीन, तो माझा संकल्प पूर्ण व्हावा असं जर तुला वाटत असेल, ठीक आहे. तू नाही संकल्प तुझा पूर्ण करणार, मी माझा संकल्प पूर्ण करतो. चंड पाषाण आणला, तो पुढे ठेवला. मग च्या ओव्या स्वात्मानुभूती करिता सवेची मेटा कुटी येऊन, उभय हस्ता ते टेकून, मस्तक पाषाणी तुकवून, उचलले मागुनी. जैसे श्रीफळ देवाप्रती, श्रीफळ एखादं देवापुढे वाढवावं तसं हे मस्तक आहे ना, तडा तडा आपटायला सुरुवात केली त्या दगडावरती. सूर्यास्त झाला. तू निष्ठुर आहेस, तू भक्तवत्सल नाही, तू दयाळू नाहीस,
तुला एवढी सुद्धा दया नाही. आता मी म्हणणार, जो दगड घेतला आणि जोरात डोका आपल्या जैसे श्रीफळ देवा प्रती नवस करून फोडती शकले वेगळ आली होती क्षण एक लागता. मंडळी कवटी फुटली डोक्याची, मेंदू असा बाहेर पडला, अंग छिन्न विच्छिन्न झालं आणि या निरंजनांचा देहपात झाला. समर्थ म्हणाले, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासे तुटी सर्व अर्पुनी शेवटी प्राण तोही वेचावा. प्राण सुद्धा वेचला, देह त्याग केला, खऱ्या अर्थानं देहाचं समर्पण केलं. भगवंताचं असं वर्णन आहे, त्याने दिलं इतुक्यात दत्तात्रेय. त्रिभुवनाला व्याप्त असलेल्या अत्रिपुत्राच्या हृदयात कळवळाला वाहवा रे वाहवा. माझ्या भेटीसाठी रांगा लागतात, रांगा, पण माझ्या प्राप्तीसाठी देहावरची कुरवंडी करून टाकणारा हा भक्त पहिलाच पाहिला. विलक्षण. प्राण सोडीन म्हणणारे 100 भेटतात, पण प्राण द्यायची वेळ येते तेव्हा आपल्याच प्रतिज्ञेला बगल देणारे पुष्कळ असतात. पण हा तसा नव्हे, देवांच्या डोळ्यात पाणी आलं दत्तगुरूंच्या. ते लिहितात, इतुक्यात श्री दत्तात्रया षडभुज मूर्ती सावयवा ध्यान केले होते बरवे तया परीत प्रगटले. जसं श्री गुरूंनी ध्यान शिकवलं होतं त्या ध्यानापरती षडभुज मूर्ती पायी खडावा शिरीबाहे जटाभार दत्तात्रयाधार माला कमंडलुरध कर पद्मयुग्मे. सगळ्यांनी हात जोडूया, आज गुरुवार. मध्यस्थ पाणी युगुले डमरू त्रिशूले यस्यास्ति ऊर्ध्वकरयोः शुभ शंख चक्रे वंदे तमत्रिवरदम भुजषट्कयुक्तम. त्रिपुत्र दत्तात्रय असे प्रगट झाले हो. 6 फूट उंच, 3 डोळे, 3 मुख, 6 डोळे, 6 हात, पाय 2. ते रूप पाहिलं आणि फक्त आपल्या कृपा कटाक्षानं फक्त असं पाहिलं त्यांच्याकडे. फक्त कृपेची एक नजर टाकली. महावतार बाबाजींच्या चरित्रात असं वर्णन सांगतात की एकाला कृपा पाहिजे होती, टाक म्हणाले उडी, कृपा होईल. त्याने उडी टाकली. ते बाकीचे म्हणजे असं हो म्हणले, टाक उडी. उडी टाकली, छिन्न विच्छिन्न झालेलं शरीर आणले, नजर टाकली, सगळं शरीर पूर्वक केलं. अहो, मेलेल्या मुर्द्याला उठवण्याची ताकद आहे वयांची, काय हरकत आहे. कृपेने एकदा पाहिलं मात्र. षडभुज मूर्ती सागम. महाराज मस्तकावरी कर ठेवून वरदवाणी बोलती सावध होई रे निरंजन मज पाहे नेत्र उघडून. ज्या दर्शनासाठी तू तळमळत होतास, बघ बघ या विश्वाला व्यापून गेला दत्त, मी दत्त आहे बघ. आणि त्या पायापासून जेव्हा पाहायला सुरुवात केली तेव्हा मनात विचार आले, महाराज केवळ कीर्तनाच्या श्रवणानं माझ्यात अंतर्मुखता आली. बेलबागेतल्या कीर्तनात मनुष्य जन्म सार्थकी लावावा म्हणून इच्छा निर्माण झाली. मुमुक्षुत्व जाग झालं. महापुरुषाचा संशय झाला. एका क्षणात सगळं सोडण्याचा निर्धार काय झाला आणि मी निघालो. काय महाराज आज याच साठी केला होता 8 तास. ते पाहिले श्रीचरण, बघतच बसले. महाराज म्हणले, बघतच बसणार आहेस का, पुढ्यात ये. जवळ घेतलं आणि घट्ट मिठी त्रिपुत्र दत्तात्रय 6 हातांनी त्यानं मारले. कसं अवस्था असेल मला सांगा. दत्तगुरूंनी त्या क्षणाला एक आशीर्वाद दिला त्यांना, निरंजन स्वामींना. ती खूण त्यांच्या डोक्यात कायमस्वरूपी होती असं सांगतात चरित्रात. शकलं नारळाची बकलं होतात, 2 वेगळी शकलं होतात, तसं ती कवटी फुटली होती. ते शेवटपर्यंत तसं होतं. दत्तकृपेने हा पुनर्जन्म आहे त्यांचा, हा साक्षात्कार दिन आहे, इंदिरा एकादशीचा. त्यांना आशीर्वाद दिला. ते म्हणतात, तव स्वामी दिगंबर बोलते झाले मधुरोत्तर कवित्व ही वदजा झाले ज्ञानानुभव होऊने. आता ही माझा घेईवर कवित्व वदसी अतिसुंदर ज्ञान हो का वृद्धिंकर. तुझं कवित्व आशीर्वाद आहे माझी. करोनिया परोपकार जनांचा करीसी उद्धार हाची माझा तृतेवर सफळ होवो सर्वदा. आणि शेवटचा आशीर्वाद दिला, खडावा आणि वस्त्रे दोन्ही त्यासी संरक्षी जीवाहुनी
ते समजोनी माझे ठिकाणी जतन करी सर्वदा. आणखीन एक आशीर्वाद दिला, तू कुठल्याही स्थलकाल परिस्थितीत राहशील, पण तुझं कायमचं स्थान गिरनार पर्वतावरती मी राखून ठेवलंय. रिझर्व्ह सीट म्हणतात ना, तसं तुझं स्थान इथं कायम राहील. जा, आता वेळही घालू नको, 7:40 होऊन गेले, जा पुढे. आपला साक्षात्कार झाला, आनंदी आनंद झाला. फक्त 5 मिनिटं घेते, फक्त 5 मिनिटं शेवट. ते सांगणं उपसंहाराचं गरजेचं आहे. तिथून निघाले, अगदी 1.5 मिनिटात सांगतो. भरभर भरभर उतरून खाली आले. अनेक जन्मीचे सुकृत म्हणून भेटले गुरुदत्त, दर्शन झाले साक्षात तया जगद्गुरूचे. तिथून गिरनारवरनं प्रभास क्षेत्री आले. प्रभास क्षेत्रातून सोमनाथाचं दर्शन घेतलं. सोमनाथातून समुद्राच्या दिशेने निघाले. जहाजात खूप माणसं बसली, एकदम अशी नाव घेवायला लागली. तेव्हा जोरात रघुनाथ स्वामी महाराज की जय म्हणून गजर केला. आणि महाराज म्हणजे आता तुमच्या दर्शनाला येतोय, पण ही नाव बुडली तर आमचं इथंच कार्यक्रम व्हायचा. पण रघुनाथांचं स्मरण केल्यानंतर ती नाव खूप भारावलेली असून सुद्धा ती तरली. आपली नाव तरून जावी असं वाटत असेल तर सद्गुरूंच्या नावाशिवाय तरुण पाहिजे. त्याही क्षणी नावाचा गजर झाला. तिथून मुंबापुरीला आले. मुंबा देवीचं दर्शन घेतलं. 3 दिवस मुंबईत मुक्काम केला आणि मग दिवस रात्र चालत 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 नाशिक गाठलं. इकडे हेही वाट पाहत होते रघुनाथ भटजी शिष्याची. काय काय पाहिलं, सगळं कळलं होतं. इथं बसून सगळं पाहत होते ना ते. तरी पण काल बोललो मी, आई जसं मुलाचं सगळं ऐकते तसं ही माऊली आहे, गुरु माऊली सगळं ऐकते. सांग सांग काय झालं, कसं केलंस, कसं कसं केलंस, काय काय झालं, सगळं एखादं लहान पोर सांगावं तसं सगळं आपल्या गुरूंना सांगितलं. का आनंद झाला. याची देही याची डोळा, कलियुगात दत्तदर्शन दुर्लभ. तू हट्ट काय केलास की व्हावं आणि तू ते प्राप्त झालंस. किती थोर आहेस रे तू. म्हणजे महाराज हे म्हणजे असं झालं, तुमच्या कृपेमुळे हे लाभलंय, माझं काही नाही. मी तिथे जाण्यापूर्वी वाटत होतं मी घेणार आहे, पण इथं आल्यानंतर कळलं तुमच्यामुळे लाभणार आहे. महाराज तुमच्यामुळे लाभलं. सज्जनो, तिथं आल्यानंतर त्यांनी आपल्या सद्गुरूंचं चरित्र लिहिलं नाशकात आल्यावर. मग स्वात्म प्रचितीचा भाग 2 तिथं लिहिला, भाग 1 आधी लिहिला, भाग 2 हे सगळं झालेलं वर्णन पुन्हा त्यात लिहिलं. त्यात तर सांगत बसत नाही. तेव्हा ते म्हणतात, रघुनाथ आदी अंती जाण, रघुनाथ ग्रंथाचे कारण, मृदुंग रूपी निरंजन वाजविला तयाने. त्यांचं देणं आहे. तिथून आशीर्वाद दिला. गुरुजी आता मी काय करू. तुम्हाला ते घरदार सोडलेस ना, ते आहेत ते लक्षात आहे की नाही प्रपंच. ती बायको लग्न केल्यानंतर पुण्याला गेलास, ते देहू बिहू इकडे झालास, हे सगळं 1 वर्षात लक्षात आहे का नाही. आई वडिलांची काय आठवण. तिथे जा. पुन्हा गावात येतात. कळमला आले. घरच्यांना आनंद झाला. सगळा वृत्तांत सांगितला. ज्या माहुरगडच्या दत्ताचा आपण लहानपणापासून उपासना केली, त्या दत्ताला या देहानं मी पाहिलं, या डोळ्यानं मी पाहिलं, तुमच्या आशीर्वादानं म्हणून सांगितलं. तिथं आनंदी आनंद सर्वत्रांना झाला. मग जुन्नरला येताना त्यांचे लिहिलेले सगळे जे ग्रंथ होते ते जळाले मध्येच. मग देवांची आज्ञा झाली की नाशिक जवळ जे देवीचं स्थान आहे तिथं जा. तिथं गेले. वणीची देवी 5 दिवस मुक्काम केला. जसेच्या तसे जळलेले ग्रंथ पुन्हा परत झाले. ते ग्रंथ घेऊन पुन्हा परत आले. संक्रांतीचा दिवस आला आणि बायकोला विचारलं, संक्रांतीला काही लुटवायचं असतं, कोणी कंगवा फणी आरसा वगैरे बायका ते देतात नाही वाण, आपण पण काहीतरी लुटवूया म्हणाले. काय लुटवूया. तुम्ही म्हणाल तसं आपण आपला प्रपंचच लुटवूया म्हणाले. सगळा प्रपंच जो होता तो लुटवला. भांडी कुंडी गोंदवलेकर महाराजांनी केलं तसं सगळं लुटवून टाकलं. ती बायको सुद्धा किती तयारी केली. म्हणजे तुमच्या मागे मी आहे, तुम्ही कराल तसं, तुमच्या मनात आहे तसं. बघा खायला प्यायला म्हणा, तुम्ही कराल तसं. अधिकाऱ्यांची पत्नी होणं चेष्टा नसते. एखाद्या सत्पुरुषाच्या घरात तेव्हाच स्त्री कार्य करू शकते. तो सत्पुरुष सुद्धा जेव्हा त्याच्या घरची स्त्री एक सुनाम धन्य असते, कृपेला पात्र असते. यंदाचं वर्ष असं मजेच आहे, त्यामुळे महाराजांच्याही लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. दत्तात्रेयांच्या कृपेने या अशा गुरुमाऊलींना आणि सद्गुरूंना दीर्घ आयुरारोग्य लाभू दे अशी प्रार्थना सगळे म्हणून करूया. आपण सगळे येत असतो, पण किती येणा जाणाऱ्यांचं किती प्रेमाने करत असतात. त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभू दे सर्वांना. मागे 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 निघाले. अमृतानुभव ग्रंथाची टीका आळंदीला आले. माऊलींच्या चरणाचा आश्रय केला. त्यातली प्रमेय समजून घ्यायची होती. माऊलींनाच विचारा. एक दिवशी ध्यान लावलं आणि विचारलं, महाराज मला ही प्रमेय कळत नाही, सांगा. माऊलींनी सगळी समजावली. मग त्याचा अनुभव पदार्थ बोधिनी नावाचा एक ग्रंथ लिहिला. मग तिथनं एक शिष्य होते, त्यांनी सांगितलं करवीर प्रांतात या. मग कोल्हापूरला आले. वळवडं म्हणून जे गाव आहे त्या वळवड्याला 1-1.5 वर्षाचा मुक्काम झाला आणि तेव्हा त्यांची ख्यात कीर्त पसरली. मग मिरजेचे पटवर्धन सरकार म्हणाले
पंडित म्हणून एक होते, त्यांना सांगितलं आपल्याकडे बोलवता का स्वामींना? वास सर्वत्र, गंध सर्वत्र पसरतो सुकीर्तीचा, आमच्याकडे बोलवता का? मग पटवर्धन सरकारांनी मिरजेत बोलवलं. शके 1767 म्हणजे 1845 वयाच्या 63व्या वर्षी निरंजन स्वामी गुरुबंधू वासुदेव पंडित यांच्याबरोबर वळवड्याला आले. जेव्हा मिरजेच्या पटवर्धन सरकारांनी कृपानुग्रह त्यांचा प्राप्त करून घेतला. निरंजन स्वामींना 4 मुलं होती. एक रामकृष्ण, योगीराज, विष्णू आणि वासुदेव. 4ही राहिले. इनामी जमिनी दिल्या, पण यांचं लक्ष तिथे नव्हतं. शिष्य शाखा वाढली. मिरजेला आजूबाजूच्या प्रांतात खूप शिष्य झाले. गोखले, पटवर्धन, शास्त्री, अनेक कुटुंबांना त्यावेळेला अनुग्रह त्यांनी केला. मठ बांधला, एक दत्तमूर्तीची स्थापना केली. शेवटी प्रपंच आणि परमार्थ कसा साधायचा ते लोकांना दाखवून शेवटी संन्यास घेतला. आणि 1855 साली भाद्रपद शुद्ध एकादशीला, म्हणजे गणपतीच्या त्या दरम्यान, गणेशोत्सवाच्या दरम्यान, मिरजेचा घाट आहे ना, अर्जुनवाडचा घाट, डावीकडे आपण पाहता, त्या घाटावरती त्या नदीच्या पात्रात श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णेत जसे अंतर्धान पावले, तसे निरंजन स्वामी देह पडला आणि मग त्यांना पाण्यात सोडलं. समाधीचे 3 प्रकार, एक स्थल समाधी, एक जल समाधी आणि एक नाम समाधी. एक देह अर्पण केल्यानंतर आत पुरलं जातं सत्पुरुषाच्या इच्छेने. एक माझं शरीर जलचरांना उपयोगी यावं म्हणून जलसमाधी. आणि तिसरं त्यातलं काही शिल्लक नाही, फक्त नाम समाधी, त्यांची एखादी वापरलेली वस्तू, माळ अशा रूपाने एखादी समाधी. यांचं ते काही झालंच नाही. यांनी स्वतःच्या इच्छेने संन्यासी झाल्यानंतर त्या पाण्यात अंतर्धानच पावले. याचा अर्थ अदृश्य रूपानं आजही ते कृष्णाच्या पात्रात ते आहे. त्यांनी किती ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरीवरती टीका लिहिली, गद्यात्मक अमृतानुभवावरती टीका लिहिली, स्फुट पद लिहिली, साक्षात्काराची पद लिहिली, आत्मप्रचितीचे ग्रंथ लिहिले, मांडुक्य उपनिषदावरती टीका लिहिली, केनोपनिषदावरती लिहिलं, अमृतानुभवावरती पदार्थ बोधिनी मगाशी बोललो ते ज्ञानेश्वर महाराजांच्या आज्ञेने केलं. स्वात्म प्रचिती ग्रंथात 5 अध्यायाचं छोटं प्रकरण लिहिलं. आणि पुणे, नाशिक सद्गुरूंचा अनुग्रह त्यांना जो लाभला तो सगळा आपला अनुभव आपल्या शिष्यांच्या पदरात टाकला. रघुनाथ भटजी यांचं चरित्र लिहिलं. सद्गुरूंच्या चरित्राच्या 396 ओव्या लिहिल्या. केशव चैतन्य कथा करू, म्हणजे तुकारामांना जो अनुग्रह झाला माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार, त्याच्यावरती लिहिलं. पतिव्रता आख्यान, ज्यात सती धर्माचं वर्णन केलं. याशिवाय अनेक आरत्या, शेजारत्या, पद, उत्सव, श्लोक, स्तोत्र लिहिली. आता जाता फक्त सांगतो, मगाशी दादांनी, आनंद दादांनी एक पद म्हणलं, ते गिरनारचं दत्ताचं दर्शन होण्याच्या आधीचं पद लिहिलंय. ते तळमळून लिहिलेलं पद आहे. मगाशी जे सुरुवातीला म्हटलं, त्यांना सकाळी अशी प्रेरणा झाली की आपण म्हणूया का, नको म्हणूया, म्हणलं, म्हणायचं वाटतं ना, सद्गुरूंची इच्छा आहे, त्यांचाच उत्सव आहे, म्हणा. आता ते सहज बोलता होता, म्हणजे माझा आवाज मी काही गायक नाही म्हणलं, तर आता तर तुम्ही नक्कीच म्हणा. ते म्हणले का? कारण निरंजनांचाच आपल्याला आधार आहे. दत्त संप्रदायामध्ये प्रत्येक दत्त मंदिरात एक पद अतिशय श्रद्धेने म्हटलं जातं. आता मी सांगतो आपल्याला, मग आपल्याला आनंद होईल. हे पद निरंजनांचं आहे. अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. पद ऐकले ना? काय म्हणतात ते? अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे, अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, नकळेची टाळविणा वाजविला कैसा, अस्ताव्यस्तपणे नाद केला भल तैसा. नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरु हा कंठ सुस्वर, झाला नाही परावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे, दत्ता वेडे वाकुडे, गुण दोष न लावावा सेवकाकडे. किंवा शेजारती लिहिली जाते. शेजारती, त्या शेजारतीला आपण म्हणतो की ती गिरनारला लिहिलेली शेजारती आहे. निरंजनी सद्गुरु माझा निजे शेदेला, आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता. निरंजन रघुनाथ, निरंजन निरंजन, जिथे जिथे शब्द प्रयोग आला ते हे निरंजन. शेवटचा टप्पा फक्त सांगतो, यांचे अनेक शिष्य झाले. यात नारायण महाराज जालवणकर म्हणून झाले. त्यांनाही गिरनारवर असंच दर्शन व्हायचं होतं, ते झालं नाही. त्यांनी एक धावा लिहिला, तो नरसोबावाडीला म्हटला जातो. येई बा गुरुराया मज घे जवळी, लोटे ना भवसिंधू बळी आलवरी. त्यात ते शेवटी म्हणतात, शब्द वाचायला लागल्यावर कळतं, नारायण तुझ विनवी पथ पाहत असे, स्वामी निरंजन दत्ता पदी लागत असे, येई बा गुरुराया. असं एक पद वाडीला आमच्या म्हटलं जातं. धावे म्हणतात त्याला. ते नारायण महाराज जालवणकर, त्यांना दर्शन होत नव्हतं तेव्हा देवानी सांगितलं असंच गुरूंसारखं, खाली जा. खाली गेल्यानंतर एक कड्याला हात लावला, कडा उघडला आणि खाली निरंजनांचं अक्षय स्थान दिसलं. म्हणजे तुझे गुरु कुठे आहेत? ते मिरजेला आहेत. मिरजेला आहेत म्हणून सांगितलं. मग इथे दर्शन दिल्यानंतर त्या निरंजनांचा तिथे साक्षात्कार त्यांना झाला.
हे दर्शन झाल्यानंतर पुन्हा यांना सुद्धा, नारायण महाराजांना सुद्धा ते एक वेगळं चरित्र आहे. पूर्ण दर्शन सद्गुरूंसारखंच गिरनारला झालं आणि तेव्हा त्यांनी एक सुंदर असं अष्टक लिहिलं, जे मगाशी तुम्ही म्हटलं पालखीनंतर. ते सगळ्या दत्त मंदिरात म्हटलं जातं, पण हे असे संदर्भ कळले की त्याचा सात्विक आनंद मिळतो. त्यात असं म्हणलंय, ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडवास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकेला. अष्टक माहितीये तुम्हाला, त्यात मला वेळ घालवायचा नाही. शेवटचं मुद्द्याचं सांगतो. त्यात शेवटी असं म्हटलंय, जो साधूच्या अंकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला, नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरु पादुकेला. सज्जन हो, वाणीला इथेच विराम देतो. 8ला 3 मिनिटं कमी आहेत, 10 मिनिटं पुढे गेली. परंतु यानंतर आपल्याला एक सुंदर असा भक्ती गीत, दत्तभक्तीपर गीत, ज्याला गीत दत्तात्रय असा कार्यक्रम, सेवा म्हणूया ती, माझे ज्येष्ठ असे गुरुबंधू आदरणीय शरद बुवा घाग, त्यांची काल कीर्तन सेवा आपण ऐकली, श्रवण केली. यानंतर आमच्या दादांनी, दत्तदास बुवा घाग यांनी सुंदर अशा गोडगोड चाली, ज्या दत्तगुरूंच्या पदांना लावून एक सुंदर असा कार्यक्रम रचला. त्या कार्यक्रमाचं श्रवण आपल्याला शरद बुवा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांकडून आता करायचं आहे. ही सेवा दत्तचरणी आजच्या दिवशी गुरुवारी अर्पण. एवढीच प्रार्थना. ते निरंजन रघुनाथ, ती उत्कटता, ते तीव्रतर मुमुक्षुत्व तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्या साधकांच्या, उपासकांच्या, दत्तभक्तांच्या चित्तात देवून आपल्या सर्वत्रांच्या चित्तामध्ये अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या विषयी विलक्षण प्रेमभाव निर्माण करो आणि निरपेक्ष प्रेम करण्याची बुद्धी, सद्गुरूंच्या चरणाचं प्रेम करण्याची बुद्धी निरंजन रघुनाथ आपल्याला देऊ. निरंजन रघुनाथा स्वामी कृपा करावी आता, एवढी प्रार्थना करूया आणि हे चरित्र इथं थांबूया. 2 दिवसाची सेवा आणि कीर्तनाची सेवा सद्गुरू आज्ञेप्रमाणे झालेली इथं अर्पण करतो. वेडीवाकडी सेवा आहे, त्यात जे काही न्यूनत्व असेल, ते माझं जे उत्तम वाटलं असेल, ते माझ्या गुरु महाराजांचं, माझ्या गुरु परंपरेतल्या सगळ्या थोरा मोठ्या अधिकाऱ्यांचं, माझं त्यात काही नाही. यत्रात्र सौष्ठवम किंचित तन गुरोरेव मे नाही, यदत्रा असौष्ठवम किंचित तन ममेव गुरोर नाही. या न्यायाने तेच थांबतो. आपल्या सगळ्यांना चरणी अनन्य वंदन, महाराजांच्या चरणी वंदन आणि स्थानदैवत सद्गुरू विश्वनाथ महाराजांच्या चरणी वंदन करून पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करून थांबतो. कायेन मनसा वापि यद्यत् कर्म शुभाशुभम करोम्यत्र करिष्यामि तदतुत्वत् समर्पितम्. दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनम् कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आज आम्ही सगळे निशब्द आहोत. काय बोलावं काही कळत नाही. ज्या पद्धतीनं आपण इतक्या या थोर सत्पुरुषाचं सगळं चरित्र आमच्या नजरेसमोर उभं केलं काल आणि आज, कुठल्या शब्दात त्याचं वर्णन केलं तरी ते कमीच पडेल. आणि ज्या पद्धतीनं आपण ते सादर केलं, असं वाटत होतं की आम्ही तिथेच आहोत, म्हणजे सगळं आपल्या नजरेसमोरच घडतंय. ते सांगताना आपली आपुलकी, आपली कळकळ, आपली आर्तता, त्यांच्याविषयी असलेलं आपलं प्रेम, श्रद्धा, ओढ, म्हणजे मला एक असं वाटतं की तुमच्या आणि त्यांचे काहीतरी ऋणानुबंध आहेत. त्याशिवाय हे इतक्या कळकळीनं आपल्याकडनं येणार नाही. खूप सुंदर हे सगळं चरित्र आम्ही केवळ ऐकलं नाही, आपल्यामुळे आम्हाला ते अनुभवायला मिळालं. निरंजन रघुनाथ हे इतके थोर सत्पुरुष, ज्यांची पदं कळत नकळत आम्ही त्यांच्या संपर्कात होतोच, पण आम्हाला माहित नव्हतं की ते हेच आहेत. ते तुमच्यामुळे आम्हाला कळले. खूप खूप धन्यवाद. आम्ही सगळे साधक आपले ऋणी आहोत. आम्ही निरंजन होऊ की नाही माहित नाही, पण तुम्ही आमचे ठाकूरबुवा नक्की झालेला आहात, एवढं सांगता येईल. खूप खूप धन्यवाद. आणि मी सद्गुरूंना प्रार्थना करतोय की आपण अतिथी म्हणून तर बुवांचा सत्कार कराच, पण मित्रांनो, आपण या उत्सवात कोविडच्या काळात ज्या लोकांनी खूप मोठं काम केलंय, अशा कोविड योद्ध्यांचा पण सत्कार करणार आहोत. आणि बुवा कीर्तनकार म्हणून, साधक म्हणून आपल्या समोर आहेतच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण मला त्यांची कोविड योद्धा म्हणून एक नवीन ओळख आपल्याला करून द्यायची आहे. विवेक बुवा फेसबुक लाईव्हवर तब्बल 63 दिवस एक उपासना माला चालत होते आणि त्यानंतर हे कोरोना प्रकरण उद्भवलं आणि त्यांचं हे फेसबुकवर ऐकणाऱ्या अमेरिकेतल्या काही भक्तांनी
त्यांच्या मदतीसाठी म्हणून सुमारे 45,000 रुपयाची त्यांना मदत पाठवली. पण त्यावेळी विवेकजींना जाणवलं की ही मदत फक्त आपल्यासाठी नाहीये, अनेक गरजू लोक आपल्या आसपास आहेत आणि त्यांनी ते 45,000 रुपये आपल्या आसपास असलेल्या गरजू व्यक्तींना डिस्ट्रीब्यूट केले किंवा त्यांना वाटून दिले. आणि त्यांच्या लक्षात आले की एवढ्यावर भागणार नाहीये, खूपच गरजू लोक आहेत. म्हणून मग त्यांनी त्यांच्या फेसबुकवर आणि युट्यूबवर त्यांना फॉलो करणाऱ्या साधकांना आवाहन केलं. आणि मित्रांनो, विवेकजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 6.5 लाख रुपये जमा झाले. आणि या 6.5 लाख रुपयामधनं जवळपास 225 लोक जी कीर्तनकारांना तबल्याची, पेटीची, मृदंगाची, मंजिरीची साथ करत होते, अनेक मंदिरांचे पुजारी होते, अशा सगळ्या 225 लोकांपर्यंत ही मदत गेली. ते सांगत होते की 40 कीर्तनकार ज्यांची उपजीविकेचं साधनच केवळ कीर्तन सेवा होतं, अशा 40 कीर्तनकारांना त्यांची मदत झाली. अनेक कोविड योद्धे, वाडी आणि त्या परिसरात काम करणारे आशा वर्कर्स, सफाई कामगार, अनेक भिक्षुकांना पण त्यांनी ही सगळी मदत पोहोचवली. गावातल्या न्हाव्याला पण ही मदत पोहोचवली. आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण या उक्तीप्रमाणे गुरु दत्तात्रेयांनी, परमेश्वराने त्यांच्याकडनं हे काम करून घेतलं. दुसरे खूप मोठं काम ते सध्या करतायत आणि ते काम म्हणजे अधिक मासामध्ये ते युट्यूबवर आणि फेसबुकवर हे त्यांचं प्रवचनमाला त्यांची चालू होती. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, रोज त्यांची प्रवचनं तब्बल 15,000 लोक पाहायची. जगभरात दत्तभक्तीची एक ध्वजा खांद्यावर घेऊन ते निघालेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण प्रवचनाच्या सुरुवातीला जी दत्तभावानी हे दिव्य स्तोत्र ऐकलं, आता परमपूज्य टेंबे स्वामींचे शिष्य रंगावधूत स्वामींचं हे दिव्य स्तोत्र आहे. आणि हे दिव्य स्तोत्रावर त्यांनी अनेक आठवडे ह्या दत्तभावनीवर त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमानं प्रवचन सेवा केलेली आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या प्रेरणेमुळे आज भारतभरातले, जगातले शेकडो साधक दत्तभावनी म्हणायला लागलेले आहेत. मित्रांनो, दत्तभावनी हे जे स्तोत्र आहे ते गुजरातमध्ये घराघरामध्ये म्हटलं जातं, ते गुजराती स्तोत्र आहे. पण ते गुजराती स्तोत्र मराठी भूमीत रुजवण्याचं आणि मराठी माणसाला त्याची गोडी लावण्याचं हे खूप मोठं काम विवेकजी आता करतायत. कालच संध्याकाळी प्रवचन झाल्यावर एक बाई स्टेजवर आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या, विवेकजी, तुमच्या सांगण्यामुळे मी दर गुरुवारी 52 वेळा दत्तभावनी म्हणते. जी विवेकजींनी एक वेळ म्हटली ती त्या बाई 52 वेळा दर गुरुवारी म्हणत होत्या. आणि असे शेकडो साधक आहेत जे हे दत्तभावनीचे उपासक झालेले आहेत. तर असा हा एक श्रेष्ठ आणि थोर दत्तभक्त आज आपल्यात आहे. तर मी सद्गुरूंना प्रार्थना करतो, आपण विवेकजींच्या कार्याला, त्यांच्या साधनेला भरभरून आशीर्वाद द्यावे. निमित्ताचा धनी म्हणून आहे हे जे यांनी वर्णन केलंय, महाराजांच्या कृपेने आपल्या आशीर्वादांचं माझे